मित्रांनो, 2021 साल आता संपत आलं आहे आणि 2022 नव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय आणि बरेच जण नव्या वर्षाचे काही गोल्स ठरवतील, काही संकल्प करतील, काही रिझोल्युशन्स करतील. पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी आपण थोडंसं थांबूया आणि मागे वळून बघूया. 2021 हे वर्ष आपण नेमकं कशा प्रकारे घालवलं, त्याच्यामध्ये काय आपण शिकलो, काय चुकलो, काय करायचं राहिलं, काय आणखीन पुढे केलं पाहिजे, याचा अभ्यास करण्यासाठी ही एक अतिशय योग्य वेळ आहे. एक रिव्ह्यू करण्यासाठी, आढावा करण्यासाठी चांगली वेळ आहे. म्हणूनच मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण मागच्या वर्षाचा ॲनालिसिस करायचा आहे, रिव्ह्यू करायचा आहे. 10 कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण नीटपणे तपासल्या पाहिजेत की मी त्याच्यात खरंच योग्य काम केलं आहे का, जेणेकरून पुढच्या वर्षात 2022मध्ये आपण त्यांना योग्य प्रकारे न्याय देऊ आणि आपलं संपूर्ण आयुष्य एक सर्वांगीण पद्धतीने चांगल्या प्रकारे घालवू शकू. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये रिव्ह्यू कसा करायचा ते तर बघणार आहोतच. सोबत मी तुम्हाला एक टेम्पलेट देणार आहे फ्री डाउनलोड करण्यासाठी. ती टेम्पलेट डाउनलोड करून तुम्ही त्यामध्ये पूर्ण वर्षभराचा आपला रिव्ह्यू करू शकता आणि त्यानुसार पुढे मार्गक्रमण करू शकता. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया या आपल्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे. मित्रांनो, जर आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला अवश्य क्लिक करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि मित्रांनो, आपण त्यामुळे संपर्कात राहू शकू. चला तर मग मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की आपण का हे करायचं. ॲन्युअल रिव्ह्यू म्हणजे काय, का करायचा. एक मागचं वर्ष जर तुम्ही बघितलं, इनफॅक्ट 2 वर्ष जर तुम्ही बघितले, 2020 2021, आमूलाग्र बदल घडलेला आहे जगामध्ये. आमूलाग्र, कधी कोणाला वाटला नाही अशा प्रकारचा बदल आपण सगळ्यांनी याची देही याची डोळा बघितला. एवढा मोठा बदल यापूर्वी जेव्हा मे बी दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला पूर्ण जगाने बघितला आणि ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला असेल त्या दिवशी भारतीयांनी बघितला. एवढा मोठा बदल त्यानंतर आपल्या पिढीला बघायला मिळालेला आहे. आणि अनेक अझम्पशन्स जे आहेत, अनेक गोष्टी ज्या आपण गृहीत धरून ठेवलेल्या की अरे हे तर काय मिळतच, मुंबईची ट्रेन काय 24 तास चालूच आहे, ज्या वर्षी सुरू झाली तेव्हापासून अखंड अविरत ट्रेन चालूच आहे. कधी कोणाला वाटलं नव्हतं की 4-4 5-5 महिने ट्रेन बंद राहतील. अझम्पशन्स होते आपले आणि अनेक अझम्पशन्स याच्यामध्ये मिटले, बदलले, वेगळे झाले. आणि म्हणून लास्ट इयर्सचा रिव्ह्यू करणं, अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. हे ग्लोबल बदल आहेत, पण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जर मी तुम्हाला सगळ्यांना आता विचारलं तर तुमची प्रत्येकाची एक लॉकडाऊन स्टोरी असेल, तुमचे प्रत्येकाचं गेल्या 2 वर्षात लाईफमध्ये झालेला चेंज असेल. कारण तो बदल प्रत्येकाने अनुभवला, प्रत्येकाच्या लाईफमध्ये अनेक बदल झालेलेच आहेत. आणि म्हणून इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की या वर्षी आपण हा रिव्ह्यू केलाच पाहिजे आणि इथून पुढे तर डेफिनेटली तुम्ही तो करालच. सो लेट्स स्टार्ट विथ व्हाय, की का करायचं हे सगळं. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा एक मी जबरदस्त लाईन ऐकलेली एका मोटिवेशनल ट्रेनरची आणि त्याचं म्हणणं असं होतं की जगातलं सगळ्यात बेस्ट लीडरशिप बुक हे तुमच्या बुक शेल्फवर मिळणार नाही, तर ते तुमच्या डायरीमध्ये मिळेल. डॉक्युमेंटेशन ऑफ युअर लाईफ. जर तुम्ही तुमचं लाईफ डॉक्युमेंट करायला लागलात, डायरी लिहायला लागलात, जर्नल लिहायला लागलात, तर काही वर्षानंतर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यातून अनेक तुमच्याच चुका कळतात. ओके, आणि मी त्यावेळेला कसा वागलो, कसं विचार करत होतो, कसा करायला पाहिजे होता, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आणि दॅट्स द बेस्ट लिडरशिप ट्रेनिंग पॉसिबल. ओके, सो मला सांगा मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण रेग्युलरली डायरी लिहितात. कारण माझा पुढचा जो टेक स्मार्टचा विषय आहे तो मी डायरी लिहिण्यासंबंधी, ऑनलाईन डिजिटल डायरी लिहिण्यासंबंधी घेण्याचा विचार करतोय. सो बघूया इथे किती जण रेग्युलरली डायरी लिहितात. जे लिहितात त्यांनी वाय टाईप करा, जे नाही लिहत त्यांनी एन टाईप करा. ओके, वर्क डायरी लिहितात.
सो डायरीचे जर्नलिंगचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत, प्रकार आहेत. आपण जेव्हा पुढे टेक्स्टमार्ट मध्ये ते सेशन घेऊ तेव्हा मी तुम्हाला त्याबद्दल सांगेनच. पण बरीचशी मला एन अशी उत्तरं दिसत आहेत, नो असं दिसतंय. सो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे की काहीतरी दिसा माझी काहीतरी ते लिहावे असं म्हणून ठेवलेलं आहे. आणि ते खूप खरं आहे की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. आता आपण सगळेच काही लेखक कवी नाही आहोत, साहित्य आपण क्रिएट नाही करणार, पण आपण आपल्या आयुष्याचं डॉक्युमेंटेशन नक्की करू शकतो. पूर्वी पेपरवर लिहायचो, आता आपण डिजिटल डायरीज लिहितो, मोबाईलमध्ये लिहितो. पण थोडंसं आपल्या आयुष्याबद्दल जे आपल्याला नंतर बघता येईल, रिव्ह्यू करता येईल, ते जरूर लिहत चला. खूप मोठा निबंध लिहिण्यात का कोणाकडेच वेळ नाहीये. 2-3 ओळीत लिहा, पण स्वतःच्या दिवसाबद्दल, त्या लाईफच्या डॉक्युमेंटेशन बद्दल सिरियस व्हा. त्याचे फायदे तोटे मी आता तुम्हाला सांगत नाहीये, पण लिहा एवढंच सांगतोय. फायदे आपण पुढे जेव्हा टेक्स्टमार्ट मध्ये सेशन घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेन. सो बेस्ट लिडरशिप ट्रेनिंग जे आहे तुमचंच लाईफ वाचून तुम्हाला मिळेल. ओके. मी 2004, 5, 6 असे 3 वर्ष कंटिन्युअसली डायरी लिहिलेली. ओके. त्याच्यानंतर थांबली, मग बरेच वर्षामध्ये लिहिली नाही. आणि त्याच्यानंतर गेले जवळजवळ 5 वर्ष मी कंटिन्युअसली डायरी डिजिटल फॉर्मॅटमध्ये लिहितोय. 2004, 5, 6 मध्ये मी ऍक्च्युली पेपरवर डायरी लिहिलेली. त्या तिन्ही डायरी आजही माझ्याकडे आहेत. आणि मी कधीही मध्येच कंटाळा आला तर एखादं डायरी काढतो आणि त्यातलं काही पान वाचतो. आणि खूप मजा येते वाचायला. आणि कधी कधी एम्बॅरस पण होतं की अरे हा मी आहे, मी असं करत होतो म्हणून. ओके. आणि त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी स्वतःबद्दल समजतात. सो डॉक्युमेंट युअर लाईफ. सेकंड, इट हेल्प्स यू टू रिफ्लेक्ट युअर लाईफ. मागे वळून विचार करायचा. रिफ्लेक्शन खूप महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळेला करत नाही, मुळात करतच नाही. आपण एवढे फॉरवर्ड लुकिंग झालोय, रोज आपण उद्या काय, आता काय, पुढे काय हेच बघतोय की कालची चिंता करायलाच वेळ नाही. तुम्ही जर बघितलं असेल की आता इनफॅक्ट आता सगळेजण म्हणतील बघा, वर्ष संपत आला ना, सगळेजण म्हणतील अरे हे वर्ष कसं निघून गेलं कळलंच नाही. हे कळलंच नाही कारण तुम्ही रोज धावताय. ओके. तुम्ही रोज पुढचं बघताय. पुढे काय प्लान्स, पुढच्या महिन्यात काय प्लान्स, पुढच्या आठवड्यात काय प्लान्स, उद्या काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, हे सगळी आपली गडबड पुढची चालू आहे. मागे वळून आपण बघत नाही आहोत, रिफ्लेक्शन आपण करत नाही आहोत. इट गिव्स यू अन अपॉर्च्युनिटी टू रिसेट बटन दाबण्याची चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बेसिकली मी हे न्यू इयर वगैरे एवढं फार मानत नाही. न्यू इयरला काही सेलिब्रेशन वगैरे असा काही प्रकार मी मानत नाही. कारण मला वाटतं की काय जस्ट कॅलेंडर चेंज, तारीख चेंज, दिवस सगळं तसाच आहे. पण जर तुम्ही बघितलं की 31 डिसेंबर ही जी तारीख आहे ती इट हेल्प्स यू सायकोलॉजिकली टू रिसेट युअर लाईफ. आणि मग बऱ्याच वेळा आपण म्हणतो हा उद्यापासून मी चेंज करणार आहे माझ्या लाईफमध्ये गोष्टी. चांगली गोष्ट आहे. ती तारीख 1 तारीख ठरवा, 30 तारीख ठरवा, 2 तारीख ठरवा, डझन मॅटर. पण एक दिवस असा की ज्या दिवशी आपण ठरवायचं की हा आय कॅन रिसेट. मी हे जे गोष्ट चुकीचे चाललंय ते मी थांबवू शकतो. जी चांगली गोष्ट आहे ते मी सुरू करू शकतो. ओके. आपलं लाईफ एका व्हील सारखं फिरत आहे ना, मग त्याला मध्ये कुठेतरी रिसेट करण्याची संधी आपल्याला दर 365 दिवसांनी मिळते, विच इज रिअली रिअली व्हेरी गुड. इट गिव्स अन अपॉर्च्युनिटी टू रिसेट. आणि शेवटचं, इट करेक्ट्स आवर परसेप्शन्स, अझम्पन्स. बऱ्याच गोष्टी आपण धरून ठेवलेल्या असतात, गृहीत धरलेल्या असतात. जर तुम्ही रिव्ह्यू केला तर तुम्हाला कळतं की अरे ह्या उगाच ठेवल्या, म्हणजे हे नसतं केलं तरी चाललं असतं. किंवा अझम्पन्स असतात बरेचसे की मला हे पाहिजे. ओके. तुम्ही कदाचित गेल्या वर्षी तुम्ही ठरवलेले गोल्स किंवा रिझोल्युशन बघा, जे तुम्ही ठरवले असतील की मला हे पाहिजे. पण आता या वर्षी तुम्ही बघाल तर कदाचित तुम्हाला वाटेल की अरे काय गरज होती, खरं तर गरजच नव्हती. हे का मी पाहिजे पाहिजे म्हणत होतो एवढे दिवस. किंवा एखादी गोष्ट तुम्ही मला नकोच अशी म्हणत असाल आणि आता तुम्हाला रिअलाइज झालं असेल की अरे हे तर महत्वाचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स, फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट, फॉर एक्झाम्पल तुमच्या हेल्थमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट, फॉर एक्झाम्पल तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. कदाचित तुम्ही म्हणत असाल की हे नकोय मला नाही गरज आहे. ओके. पण आता गेल्या 2 वर्षात एवढे बदल झालेत की आपले परसेप्शन्स, आपले अझम्पन्स आता बदलायला लागलेले आहेत आणि दरवर्षी हे बदलतच असतात. ओके. सो हा सगळा आपल्याला कारण आहेत की आपण अनालिसिस आपला लास्ट इयरचा रिव्ह्यू केला पाहिजे. त्याचे बेनिफिट्स पण आहेत खूप सारे, पण मी बेनिफिट्स लिहिलेले नाही आहेत कारण मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. तुम्हाला काय वाटतं की मागच्या वर्षाचा रिव्ह्यू करण्याचे फायदे काय असतील, बेनिफिट्स काय असतील, सांगा बरं.
स्वॉट अनालिसिस. ओके. स्वतःबद्दलचे स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट करतात. व्हेरी गुड. टू सी वेअर वी स्टँड टुडे. परफेक्ट. आर वी द सेम पर्सन अँड विल नेव्हर बी द सेम पर्सन ऑब्विसली. व्हेरी गुड आन्सर. चुका सुधारता येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुका समजतात. ओके. कारण कोणीही आपल्याला चूक समोरून सांगितलेली आवडत नाही. हा टाइम आहे जेव्हा आपण स्वतःची चूक स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला जेव्हा आपल्याला उमगतं तेव्हा आपण ते सुधारवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला चूक समजते. परफेक्ट. परफेक्ट. डिसिजन मेकिंग कपॅसिटी वाढते. व्हेरी गुड आन्सर. कुठे थांबायचं, काय बदलायचं, जबरदस्त. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, कनेक्टिंग द डॉट्स, खूप महत्वाचं. व्हेरी गुड आन्सर. चेंज द व्हर्जन टू न्यू. सो पुढचं प्लॅनिंग करायला मदत होते. हा, प्रवाहाबरोबर वाहत जाणे. खूप महत्वाचा पॉईंट सांगितला विपिनजी तुम्ही. कारण मित्रांनो, आपण हे असंच करतोय, दरवर्षी हेच करतोय की प्रवाहाबरोबर वाहत चाललोय. सगळेजण म्हणतात 31st ला सेलिब्रेट करा, 31st ला सेलिब्रेट केलं, पार्टी केली, पण त्याचा ऍक्च्युली जो आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट आहे त्याच्याकडे आपण बघतच नाही. 1 तारखेला सगळ्यांना सुट्टी मिळते, 2 तारखेपासून पुन्हा तेच लाईफ सुरू होतं. हा प्रवाह आहे, तुम्ही थांबला नाही तर हा तुम्हाला ओढून घेऊन जाणार तुमच्या बरोबर. सो म्हणून हे थांबणं, म्हणून अनालिसिस करणं. हे आता जे शेवटचे 15 दिवस आहेत, बरेच जण सुट्ट्या घेतात, सुट्ट्या संपत असतील. ह्या सुट्टीचा मजेसाठी वापर कराच, पण किमान 2-3 दिवस स्वतःच्या या अनालिसिससाठी द्या. या प्रवाहामध्ये आपण वाहून जाऊ नये, ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा अॅन्युअल रिव्ह्यू मदत करेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान आन्सर्स आणि आय रिअली लाईक दॅट. आणि म्हणून मी इथे बेनिफिटचे पॉइंटर्स मी लिहिलेले नाही, कारण मला तुमच्याकडून उत्तरांची अपेक्षा होती आणि तुम्ही खूप चांगली उत्तरं दिली. थँक्यू. सो आता आपण रिव्ह्यू करायचं ठरवलंय. तुम्हाला सगळ्यांना फायदे कळले, का करायचं ते कळलं. ओके. बेसिकली एक अॅन्युअल रिव्ह्यू डॉक्युमेंट मी तुम्हाला देणार आहे. ते डॉक्युमेंट मी स्वतः बनवलेलं नाहीये. मी एक ट्रेनिंग अटेंड केलेलं 2005 साली लंडनमध्ये असताना, तेव्हा ते डॉक्युमेंट मला मिळालेलं. मी त्याच्यात थोडासा बदल केलाय, फार नाही, मे बी 20% बदल माझा असेल, आणि ते मी नव्याने डॉक्युमेंट माझ्यातर्फे तुम्हाला देत आहे. ते डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही घ्याल, ते प्रिंट करायचंय तुम्हाला. ते प्रिंट करायचंय आणि प्रिंट केल्यानंतर जसं आता मी तुम्हाला पॉइंटर सांगेन की कसा रिव्ह्यू करायचा आहे, कुठले पॉइंट्स रिव्ह्यू करायचे आहेत, त्याच्यानुसार नीट शांत बसून ते तुम्हाला करायचंय. आणि त्याच्यानंतर ते एका चांगल्या फाईलमध्ये ते लावून ठेवायचंय आणि ते तुम्हाला तुमच्या रिव्ह्यू थोड्या थोड्या दिवसांनी करत राहायचंय. एकदम धूळ खात पडलंय असं नाही. 3 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा काढून तुम्हाला ते पुन्हा बघायचंय. पुन्हा पुढच्या वर्षीचा रिव्ह्यू येईल तेव्हा त्याच फाईलमध्ये लावायचं. त्याच्या पुढच्या वर्षीचा रिव्ह्यू येईल त्याच फाईलमध्ये लावायचा आहे. हे तुम्ही करा. 2-3 वर्षात यू विल बी अ स्ट्रीमलाईन पर्सन. स्ट्रीमलाईन, कारण आपलं वर्ष आपल्या हातातून वाळूसारखं निसटून जातं. तसं होणार नाही, कारण तुम्हाला त्याची अकाउंटेबिलिटी येईल आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी येईल आणि ते महत्वाचं आहे. ओके. सो प्रिंट करा ते रिव्ह्यू डॉक्युमेंट आणि मी सेशनच्या शेवटी लिंक देईन तुम्हाला. तुम्ही तिथे डाउनलोड करून घेऊ शकता आणि प्रिंट करून घेऊ शकता. ते इथे दिलेलं आहे, तुम्हाला इथे दिसतंय आय थिंक. हा, इथे दोन्ही सेमच आहे. सो हे डॉक्युमेंट आहे अॅन्युअल रिव्ह्यू शीट. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 10 की एरियाज ऑफ लाईफ सांगितलेत आणि ते कशा प्रकारे रिव्ह्यू करायचे. ओके. ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो, नंतर पुन्हा डॉक्युमेंटमध्ये घेऊन जातो. फक्त लक्षात एवढं ठेवा की ते प्रिंट करा, शक्यतो डिजिटल करू नका. पेपरवर लिहा, ते पेपर फाईल करा. कारण जेव्हा तुम्ही त्याला प्रत्यक्ष स्वरूप देता, हार्ड कॉपी जेव्हा बनवता, तेव्हा तुम्ही त्याला एक मूर्त स्वरूप देता आणि त्यामुळे ते तुमच्या मनामध्ये दीर्घकाळ राहतं. ओके. आणि म्हणून ते महत्वाचं आहे की ते प्रिंट करणं गरजेचं आहे. जनरली मी प्रिंटिंग सांगत नाही, ग्रीनच आम्ही सगळं सांगतो की नेटबेटचा लोगो ग्रीन अशासाठीच आहे की सगळं ऑनलाईन आहे, सगळं डिजिटल आहे, सगळं पेपरलेस आहे. पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पेपरवरच केलेल्या चांगल्या. ओके. हा रिव्ह्यू तुम्ही करायच्या आधी, ज्या दिवशी तुम्ही ठरवणार की आज मी माझा अनालिसिस करणार आहे, त्याच्या 2-3 दिवस आधी रोज तुम्हाला प्री अनालिसिस करायचं आहे. म्हणजे जस्ट थिंक ओव्हर दॅट. ओके. एक्झॅक्ट उत्तरं नाही शोधायचे, पण त्याच्याबद्दल मनन करण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे. मी जनरली कसं करतो की समजा मी आज रिव्ह्यू करणार आहे, तर त्याच्या 2-3 दिवस आधी मी जेव्हा मॉर्निंगला किंवा कधी इव्हिनिंगला वॉक करायला जातो, तासाभराचा वॉक करतो, त्यावेळेला मी मग मोबाईल किंवा हेडफोन नाही नेत आणि
मी फक्त ते पॉइंटर जे आहेत ते रिवाइज करतो माझ्या मनामध्ये, बस एवढंच करतो. फार काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. पण हा प्री अनालिसिस महत्वाचा आहे, कारण ऍक्च्युअली तुम्ही ज्या दिवशी अनालिसिस कराल त्या दिवशी तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यावेळेला तयार असतील, सुचलेल्या असतील. ओके, सो 2-3 दिवस तुम्हाला कॅज्युअली, असं काय ऑब्व्हियसली पुस्तक घेऊन अभ्यास करण्यासारखं नाहीये. कॅज्युअली जेव्हा तुम्हाला थिंकिंग टाइम मिळेल त्यावेळेला तुम्हाला त्याच्याबद्दल थिंकिंग करायचंय, जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार त्याच्याबद्दल, आणि मग ऍक्च्युअली रिव्ह्यू करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही रिव्ह्यू कराल त्या दिवशी डेडिकेटेड टाइम ठेवा. आपल्याला फार वेळ नाही पाहिजे, जास्तीत जास्त 3 तास 4 तास एवढाच टाइम पाहिजे, खूप जास्त टाइमची गरज नाहीये. ओके, पण डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट मध्ये पाहिजे. टीव्ही नको, मोबाईल नको, गडबड नको. शक्यतो एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसा, आणि फार नाही आपल्याला म्हणजे एकदम आउटिंग कुठे बीचवर जाऊन बसा असं नाही सांगत आहे. तुमच्या घरात असेल, ऑफिसमध्ये असेल, एक कोपरा पकडा, 3 तासाचा वेळ त्याच्यासाठी डेडिकेटेड ठेव. परत परत सांगतो, पेन अँड पेपर घ्या, प्रिंट मध्ये करा, डिजिटल मध्ये अवॉइड करा करायला. ओके, आणि जसं मी मगाशी सांगितलं, तुमच्या रिव्ह्यूचा रिव्ह्यू करा. दर 3 महिन्यांनी खूप जास्त करण्याची गरज नाही. 6 महिन्यातून एकदा केला तरी चालेल, कारण तुम्हीच लिहिलेलं असं तुम्हाला माहिती आहे टॉप ऑफ द माइंड. पण एकदा ते पुन्हा नजरेखालून घातलं तर थोडंसं तुम्हाला अनालाइज करायला मदत होते. ओके, सो आपण अॅन्युअल रिव्ह्यू करतोय, पण त्या रिव्ह्यूचा रिव्ह्यू आपण 3 किंवा 6 महिन्यांनी करणार आहोत, हे लक्षात ठेवा. सो बेसिक 4 नियम आहेत, एवढंच आपल्याला करायचे आहेत. आणि मग आता मी तुम्हाला सांगतो की ऍक्च्युअली रिव्ह्यू कसला आहे, म्हणजे आपल्या लाईफ मधल्या कुठल्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. ओके, सो इथपर्यंत काही प्रश्न असले तर मला विचारा, मग मी तुम्हाला पुढे आपल्या लाईफचं ऑडिट गेल्या वर्षाचं कसं करायचं, 10 महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यातल्या आपल्याला बघायच्या आहेत. एनी क्वेश्चन्स? अरे बापरे, लिधाडे सर, एवढं सगळं रिपीट कसं करणार मी? तुमचा स्पेसिफिक प्रश्न असेल तर मला विचारा. मी फार काही एनिवे केलेलंच नाही एक्सप्लेन. आता मी फक्त रिव्ह्यू कसा करायचा ते मी एक्सप्लेन केलं. ऍक्च्युअल जो कोर आपल्या कोर्सचा आहे तो अजून बाकी व्हायचा. सो मी काय करणार आहे, मी थोड्या सेशनच्या शेवटी तुम्हाला याचं रेकॉर्डिंग कसं मिळवायचं ते मी सांगेन, आणि मोस्ट प्रोबेबली मी याचं रेकॉर्डिंग युट्यूबवर अवेलेबल करून देणार आहे या आजच्या सेशनचं. सो ते तुम्ही युट्यूबवर बघा, नंतर नेटभेट असं सर्च केलं तुम्ही युट्यूबवर तरी मिळेल, कारण हा विषय महत्वाचा आहे. जनरली आम्ही रेकॉर्डिंग देत नाही, पण ह्या विषयाचं मी रेकॉर्डिंग युट्यूबवर देणार आहे. ओके, सो जर तुमचं मिस झालं तर काय हरकत नाही, तुम्ही पुन्हा जाऊन बघा. 1-2 दिवसात ते तिथे तुम्हाला युट्यूब चॅनलवर आमच्या दिसेल. ओके, कारण आता एवढं रिपीट केलं तर आपला पुढे वेळ जाईल, म्हणून मी आता ते पुन्हा रिपीट करत नाहीये. काही स्पेसिफिक प्रश्न असले तर मला विचारा. ओके, आय डोंट सी क्वेश्चन्स. ओके, ठीक आहे, चला तर मग आपण लाईफ ऑडिट कडे. आपल्या लाईफ मध्ये 10 महत्वाचे एरियाज आहेत. एरियाज जनरल माझ्या अनुभवानुसार हे 10 एरियाज महत्वाचे आहेत, पण तुम्हाला याच्यात ऍड करायचे तर ऍड करा, कमी करायचे तर कमी करा. असं नाही की एकदम रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला तुमच्या हिशोबाने डॉक्युमेंटमध्ये मॉडिफिकेशन करता येतं. मी पण ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये मॉडिफिकेशन केलेलंच आहे. ओके, सो हे 10 एरियाज जे आहेत ते आता आपण बघूया. फर्स्ट एरिया इज नथिंग बट हेल्थ. तुम्ही सगळ्यांनी कोरोना काळामध्ये, कोरोना काळ पूर्ण जाऊन आज आपण इथे बसून ऑनलाईन सेशन ऐकतोय, याचा अर्थ आपल्या हेल्थने आपल्यावर भरपूर उपकार केलेले आहेत, बरोबर की नाही? तर त्या हेल्थचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. आता मी फक्त टॉपिक सांगतोय, एरियाज सांगतोय, ऍक्च्युअली अनालिसिस पर्यंत मी अजून गेलो नाही, तो थोड्याच वेळात सांगेन. पण फक्त 10 एरियाज बघून घ्या ज्याचा आपल्याला अनालिसिस करायचं. स्टार्ट्स विथ हेल्थ. ओके, बिकॉज दॅट्स युअर अल्टिमेट प्रॉपर्टी. सेकंड इज फॅमिली. मग या फॅमिलीमध्ये तुमचे आई बाबा आले, मुलं आले, भाऊ बहीण बायको, ते सगळे ज्यांच्या सोबत तुम्ही राहताय, प्लस तुमच्या एक्सटेंडेड फॅमिलीज ज्या आहेत त्या सगळ्या फॅमिली संबंधी. आता तुम्ही कदाचित असा विचार केला नसेल की गेल्या वर्षाचं माझ्या फॅमिलीबद्दल मी काय अनालिसिस करू. ओके, तर कदाचित तुम्ही असा ऑफिशियली कधी असा विचार केलाच नसेल, पण जसं मी म्हटलं की इट इज टाइम टू रिसेट. आणि त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीबद्दल काय करू शकलो असतो,
काय करायला पाहिजे होतं, काय चुकीचं केलं, काय मी पुढे जाऊन नीट करू शकतो, याचा आपण आपल्याला स्वतःला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चांगली उत्तरं मिळतील. आणि अल्टिमेटली फॅमिली इज वन ऑफ द बिगेस्ट स्ट्रेंथ म्हणू शकतो आपण, आपली ताकद बनते ती. आणि म्हणून फॅमिली नर्चर करणं महत्वाचं आहे. आपण ग्रँटेड घेतो, बऱ्याचशा गोष्टी गृहीत धरतो फॅमिलीच्या, तसं करू नये, म्हणून हा आपल्याला अनालिसिस करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे तो लव्ह अँड रिलेशनशिप. तुमच्यापैकी काही जण मॅरिड असतील, काही जण नसतील, सगळ्यांच्या केसमध्ये काही रिलेशनशिप तुमच्या आहेत ज्या तुमच्या 1 to 1 आहेत, स्पेशली हजबंड वाईफ, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, स्पाऊस, ह्या ज्या रिलेशनशिप्स आहेत, ज्या काय म्हणतात त्या खूप क्लोज आहेत रिलेशनशिप, आणि त्याच्याबद्दल पण आपल्याला आपला रिव्ह्यू करायचा आहे की गेलं वर्ष मी कसं स्पेंड केलं माझ्या या रिलेशनशिपच्या बाबतीत. ओके. आणि याच्यामध्ये देर इज नो राईट अँड रॉंग आन्सर्स, किंवा मी तुम्हाला नाही सांगणार की असं वागा, तुम्हाला माहिती आहे, फक्त मी तुम्हाला एरियाज सांगतोय. ओके. कुठल्या एरियाज बद्दल आपल्याला अनालिसिस करायचा. चौथं, तुमचं प्रोफेशन, तुमचं जॉब असेल, करिअर असेल, बिझनेस असेल, ओके, प्रोफेशन, त्याचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. 5वी कॅटेगरी आहे फिनान्स, वेल्थ, पैसा. ओके. प्रोफेशन आणि फिनान्स मध्ये फरक आहे. प्रोफेशन इज इन्कम, प्रोफेशन इन्कम जनरेट करतं. वेल्थ जे आहे ते अशी संपत्ती आहे जे दीर्घकाळ तुम्हाला त्याचा परतावा देते, रिटर्न देते. ओके. इन्कम जे आहे ते महिन्याच्या महिन्याला येत असेल तुम्हाला. वेल्थ जी आहे ती दीर्घकाळपर्यंत तुमच्यापर्यंत असते, तुम्हाला रिटर्न्स देत राहते. वेल्थ इन्कम जनरेट करते, इन्कम वेल्थ जनरेट करते. दोघांची रिलेशनशिप आहे पण दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. ओके. जस्ट सॉरी. त्यानंतर फ्रेंड्स अँड सोशल रिलेशनशिप. आपण आपल्या करिअरमध्ये एवढे धावत राहतो की आपण ही गोष्ट विसरलेलो आहोत मित्रांबद्दल. ओके. बऱ्याचशा वेळेला आपण वेळ देत नाही, फोन करत नाही. माझ्याबरोबर पण असं होतं, पण हल्ली मी गेले 2 वर्षांपासून आवर्जून बर्थडेजना वगैरे फोन करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून आपण कनेक्टेड राहू शकू. सो फ्रेंड्स, सोशल रिलेशनशिप, सोशल म्हणजे तुमच्या नेबरहुड मध्ये रिलेशनशिप असेल, किंवा तुमच्या समाजामध्ये तुमच्या काही जणांचे जे समाजाशी संबंधित ज्या संघटना वगैरे असतात, किंवा इन जनरल सोशल रिलेशनशिप जे आहेत त्या महत्वाच्या आहेत. ओके. कारण बऱ्याच लोकांनी बघितलं असेल आता कोरोना काळामध्ये, जिथे नातेवाईक कदाचित लांबचे आपल्यापर्यंत येऊ शकत नव्हते, पण शेजारी आपल्या मदतीला आलेले आहेत, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि म्हणून सोशल रिलेशनशिपची पॉवर, ताकद, महत्व आपल्याला कळलेलंच आहे. 7वं, सेल्फची रिलेशनशिप, सेल्फ डेव्हलपमेंट, की मी माझ्या डेव्हलपमेंट बद्दल गेल्या वर्षी काय केलं, काय चुकलं, काय बरोबर झालं, तो अनालिसिस. कॅटेगरी आहे 8वी, स्पिरिच्युअलिटी. ओके. कोणी याला रिलिजियस म्हणा, कोणी धर्म मानत असेल, कोणी एखादा स्पेसिफिक देव मानत असेल, कोणी देव मानतच नसेल पण मेडिटेशन करत असेल. सो स्पिरिच्युअलिटी बेसिकली इज कनेक्टिंग विथ युअर ओन स्पिरिट. ओके. विथ युअर ओन सोल. बेसिकली तुम्ही जर बघितलं ना तर आपलं माणसाचं जो जीवन आहे त्याच्या 3 लेवल्स आहेत. ओके. 1 इज फिजिकल, आपला देह जो आहे ती फिजिकल लेवल आहे. दुसरं मन, आपण काय विचार करत असतो, आपलं माइंड, मनन. ओके. ही दुसरी लेवल आहे. आणि तिसरी लेवल आहे आत्मन, आत्मा, सोल, जो कोणी बघितला नाही, जो कसा आहे माहिती नाही. ओके. मनाचा आपल्याला माहिती आहे, विचार करतोय, दुःखी आहे, सुखी आहे, आनंदी आहे. ओके. भावना कळतायत, भीती वाटते, ह्या सगळ्या भावना आहेत, ते सगळ्या मनाशी संबंधित. आत्मा जो आहे, आत्मन जो आहे, त्याच्याबद्दल माहिती नाही आहे फारसं. आणि त्यामुळे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी स्वतः मी कसा आहे, काय आहे, सोल सर्च ज्याला म्हणतात, ती स्पिरिच्युअलिटी झाली. कुणाला ती कीर्तन ऐकून मिळते, कुणाला ती एखाद्या देवळामध्ये जाऊन मिळते. ओके. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतील, पण स्वतःशी कनेक्ट होणं हा झाला स्पिरिच्युअलिटीचा भाग. त्याच्यानंतर 9वा एरिया आहे ऑफ युअर लाईफ इज युअर पॅशन ऑर युअर हॉबी. जसं मी सुरुवातीला सांगितलं ना की एखादी कला आपल्याकडे असली, एखादी हॉबी असली की आपल्याला ती हॉबी जेव्हा आपण करतोय, एखादं चित्र तुम्ही काढत असाल, एखादा डान्स करत असाल, गाणं गात असाल, त्यावेळेला तुम्ही दुनिया विसरून जाता. त्यावेळेला तुम्ही किती संकटात असला, काही टेन्शन असलं तरी त्या वेळापुरता ते तुमच्याकडे नसतं. व्हेनेव्हर यू क्रिएट, यू बिकम हॅपी.
ओके, आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की माझा हॅपीनेस क्वोशंट वाढत चाललाय, बिकॉज आय क्रिएट समथिंग एव्हरी डे. फॉर एक्झाम्पल आजचं ट्रेनिंग, दिस इज माय क्रिएशन. हा माइंड मॅप बनवल्यानंतर मी खुश होतो. ओके, हा माइंड मॅप प्रेझेंट केल्यानंतर मी अजून खुश होतो. सो दिस इज माय हॉबी, दिस इज माय पॅशन, अँड आय एम डुईंग इट एव्हरी डे. अँड त्याच्यासारखं दुसरं सुख नाही असं मी सांगू शकतो तुम्हाला. सो तुमचं पॅशन, तुमची हॉबी नसेल तर ती आपली शिकली पाहिजे. एखादी गोष्ट, एखादी हॉबी राहून गेली असेल तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे आपण पुन्हा. सो अगेन, टाइम टू रिसेट, टाइम टू रिकनेक्ट. ओके, आणि 10वा आणि शेवटचा पॉइंट म्हणजे सोशल कंट्रीब्युशन, की मी समाजाला काय देणं लागतो, मी समाजाला काय देतोय. ओके, मग तिथे एखादी समाजसेवा असेल, तुम्ही श्रमदान केलं असेल, आर्थिक दान केलं असेल, रक्तदान केलं असेल, एखाद्या वयस्कर आजी आजोबांना जाऊन मदत केली असेल, एखाद्या अनाथ विद्यार्थ्याला मदत केली असेल, काही असेल, पण कंट्रीब्यूट आपण काय लाईफमध्ये, सगळं घेण्यासाठी थोडी आपला जन्म झालाय, आपण काही दिलं पण पाहिजे. आणि जेव्हा व्हेन यू गिव्ह यू गेट, ऍक्च्युली उलट आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की जेवढं आपण मिळवू तेवढं आपण श्रीमंत हो, पण जेवढं आपण देऊ तेवढं जास्त आपण श्रीमंत हो. ओके, सो व्हेन यू गिव्ह यू गेट, हे 10 एरियाज आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत आहेत. मी थोडंसं छोटं करतो फॉन्ट, म्हणजे एकाच वेळेला 10च्या 10 दिसतील. हे 10 एरियाज आहेत. मोस्टली तुमच्या लाईफमधल्या अनेक सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर झाल्यात. तुम्हाला काय वाटतं का एखादी गोष्ट याच्यामध्ये ऍड करता आली असेल, केली पाहिजे, तर मला सांगा. सगळ्यांना त्याचा फायदा होईल. किंवा या 10 एरियाज बद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या पण मला सांगा. आर वी ऑन राईट पाथ? या 10च्या 10चा अनालिसिस जेव्हा पूर्ण होतो तेव्हाच आपला अॅन्युअल अनालिसिस पूर्ण होतो. नुसतं मी मागच्या वर्षात किती कमवलं, किती पोझिशन मिळाली, गाडी घेतली, घर घेतलं, त्याच्यामध्ये आपलं आयुष्य थांबत नाही. ओके, सो प्रणीतजी म्हणतात पीस ऑफ माइंड. व्हेरी गुड. सो पीस ऑफ माइंड तुम्ही 11वा पॉईंट टाकायचा तर तसा टाका. किंवा इफ यू थिंक की याच्यापैकी बऱ्याच गोष्टींमध्ये पीस ऑफ माइंडचे उपप्रकार आलेले आहेत. सो अगेन, मी जसं सांगितलं की हे डॉक्युमेंट म्हणजे काही सायंटिफिक बुक नाही की तसं वापरा, तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यात एडिट करू शकता. लर्निंग, सेल्फ डेव्हलपमेंट मी लिहिलंय, सो दॅट इज पार्ट ऑफ लर्निंग. ओके, सो सर्वांगीण जर रिव्ह्यू करायचं आहे तर हे 10 पॉइंट्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे 10च्या 10 रिव्ह्यू करता, 10च्या 10 पॉइंट्सवर ऍक्शन प्लॅन ठरवता, तेव्हा तुमचं इमॅजिन करा पुढचं वर्ष किती जबरदस्त जाईल. तुम्ही सगळं 10च्या 10 जे ठरवाल ते होत नाही, कोणाचंच होत नाही. पण जेव्हा तुम्ही 10 ठरवता त्यातल्या 5, 6, 7 कराल, अल्टिमेट आहे तुमचं 2022 2021 पेक्षा डेफिनेटली चांगला असेल हे मी सांगू शकतो तुम्हाला. बरोबर, स्पिरिच्युअलिटीमध्ये पीस ऑफ माइंड येतं. ओके, पीस ऑफ माइंड इज बेसिकली आउटकम. त्याच्यामुळे स्पिरिच्युअल असला तरी पीस ऑफ माइंड मिळेल याची काही गॅरंटी नाही. म्हणतो ना आपण, देवळात जातो, देवाला पाया पडतो, पण आपलं मन मागे बघत असतं की चप्पल चोरीला तर जाणार नाही. सो तुम्ही स्पिरिच्युअल आहात पण पीस ऑफ माइंड नाही आहे. सो पीस ऑफ माइंड हा वेगळाच गेम आहे, आणि म्हणून तुम्हाला वेगळा टाकायचं, वेगळा टाका, याच्यातून मिळतं तर याच्यात टाका. ओके, गुड. सो मित्रांनो, ह्या 10 पॉइंटचा आपल्याला अनालिसिस करायचा आहे. ओके, इथे विपुलजींनी म्हटलं नेटवर्क. सो इथे सोशल रिलेशनशिप जे मी म्हटलंय, आय थिंक दॅट इज नथिंग बट नेटवर्क. पण तुम्हाला अगेन वेगळं टाकायचं तर वेगळं ऍड करा. ओके, जे ओरिजिनल डॉक्युमेंट होतं त्याच्यामध्ये 8 होते, मग स्पिरिच्युअलिटी आणि कंट्रीब्युशन हे दोन मी वेगळे टाकलेले आहेत. सो मी थोडं मॉडिफाय केलेलं आहे डॉक्युमेंटला माझ्या अनुभवानुसार, आणि इट इज वर्किंग फॉर मी. ठीक आहे, सो हे 10 एरियाज आहेत. आता मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो की प्रत्येक एरियाचा आपल्याला रिव्ह्यू करायचा आहे, प्रत्येक एरियाचा. ओके, त्याचं स्ट्रक्चर हे आहे. बेसिकली 4 गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दल लिहायच्या प्रत्येक एरियाबद्दल. पहिलं म्हणजे बिग विन्स, की या एरियात गेल्या वर्षी मी काय जास्त चांगलं कमवलं. बिग विन काय होते मध्ये, काय जबरदस्त झालं या भागामध्ये. ओके, कंट्रीब्युशन मध्ये, फॅमिलीमध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये, प्रत्येक पॉइंट्स बद्दल की मी काय मोठं अचिव्हमेंट केली, काय चांगलं घडलं. कदाचित ती अचिव्हमेंट नसेल पण चांगलं घडलं असेल काहीतरी तुमच्याबद्दल. ऑल दिस इज तुम्हाला डॉक्युमेंट करायचं. ओके, सो बिग विन्स. दुसरं म्हणजे चॅलेंजेस. आता मी इथे मुद्दामून फेल्युअर हा शब्द नाही लिहिलाय, बिकॉज आपल्या माइंडला फेल्युअर अशी इन्स्ट्रक्शन तुम्ही दिली तर त्याला भीती वाटत राहणार. ओके, सो ऑलवेज बी व्हेरी केअरफुल अबाउट वर्ड्स.
शक्यतो फेल्युअर आपण शाळेतल्या मुलांना म्हणतो ना की फेल झाला, पण फेल होणं कधी म्हणतो की एखादा माणूस पडला आणि तो कधी उठलाच नाही परत, तर तो फेल झाला ना. पण तसं नाही आहे. जनरली 10 पैकी 9 केसेसमध्ये आपण फेल होतो परत उठतो, फेल होतो परत उठतो. ओके, तर तो फेल FELL आहे. इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं FELL फेल म्हणजे पडणं, आणि FAIL फेल म्हणजे पडणं आणि कधीच न उठणं. तुम्हाला काय करायचं आहे? FELL करायचं आहे ऑब्व्हियसली. ओके, सो बिग विन्स आणि चॅलेंजेस, की काय मला कठीण गेलं. ओके, वेन यू से काहीतरी कठीण गेलं त्यावेळेला तुमचं माइंड काम तर करेल त्याच्यावर की हे कठीण आहे तर सोपं कसं करता येईल, कोणासाठी तरी सोपं असेल, कोणाला तरी याचा उपाय माहिती असेल, कोणाला तरी याचा इलाज माहिती असेल. ओके, देन यू स्टार्ट, युअर माइंड स्टार्ट लुकिंग फॉर आन्सर्स. ओके, बिग विन्स, चॅलेंजेस. तिसरं म्हणजे तुम्हाला स्कोरिंग द्यायचं आहे. 1 to 10 मध्ये स्कोर द्यायचा आहे. पहिला स्कोर आहे एफर्टसाठी, की मी मेहनत केली का, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी मी मेहनत केली का, स्पिरिच्युअलिटीसाठी मी मेहनत केली का, फॅमिली लव्ह रिलेशनशिपसाठी मी मेहनत केली का. नुसतंच मिळालं तर काय फायदा. सो तुमच्या एफर्टला तुम्हाला मार्क्स द्यायचे आहेत आणि आउटकमला पण मार्क्स द्यायचे. आउटकम म्हणजे की अल्टिमेटली त्याचं काय म्हणतात, आउटपुट काय झालं. फॉर एक्झाम्पल कंट्रीब्युशन मध्ये तुम्ही समाजाला काहीतरी कंट्रीब्युशन, कोविड केसेसमध्ये तुम्ही काहीतरी मदत केली, असे PM फंडमध्ये मदत केली. ओके, आउटकम चांगले, पण एफर्ट झिरो होता, कारण कंपनीने सांगितलं तुमच्या पगारातून एक कापून घेणार, सो तुमचा एफर्ट झिरो आहे. ओके, सो कंट्रीब्युशन मध्ये तुमचा एफर्ट पण पाहिजे आणि आउटकम पण पाहिजे. नुसता आयत्या आउटकमचा काहीच फायदा होत नाही, मनाला बरं नाही वाटत. आणि खूप एफर्ट टाकला आणि आउटकम नाही मिळाला तरी थोडंसं आपल्याला वाईट वाटतं, आपण माणूस आहोत. ओके, सो दोन्ही मध्ये आपल्याला रेटिंग द्यायचे 1 to 10 मध्ये. असं आपल्याला प्रत्येक पॉईंट बद्दल करायचं आहे. ओके, आता मित्रांनो मी तुम्हाला शीट मध्ये घेऊन जातो आणि इथे तुम्हाला दिसेल रिव्ह्यू 10 की एरियाज ऑफ अवर लाईफ. पहिला पॉईंट आहे हेल्थ. ओके, त्याच्यामध्ये बिग विन्स तुम्हाला लिहायचे, जास्त नाही लिहायचे, खूप असं काही निबंध नाही लिहायचे, पॉइंटर्सच लिहा. बिग विन्स, त्याच्यानंतर लॉसेस अँड चॅलेंजेस, त्याच्यानंतर एफर्टचा स्कोर आणि आउटकमचा स्कोर. बिग विन्स, लॉसेस अँड चॅलेंजेस, एफर्टचा स्कोर, आउटकमचा स्कोर. असं आपल्याला प्रत्येक पॉईंटसाठी करायचं आहे. हे जे मी डॉक्युमेंट बनवलंय ना, एक पॉईंट एका पानावर घेतलाय, त्याच्यामुळे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. सो दुसरं आलं फॅमिली. मग फॅमिलीच्या बाबतीत बिग विन्स काय होते, की तुम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही घरी होतात, सगळ्यांसोबत होतात, हा इटसेल्फ इज अ बिग विन. ओके, की तुमच्या बरोबर आज 4 माणसं आहेत घरामध्ये. काही काही जण लॉकडाऊन मध्ये एकटे अडकले आपल्या घरामध्ये आणि लाईफ वॉज रिअली बॅड फॉर देम. सो अशा प्रकारचे तुम्हाला सपोर्ट फॅमिलीने केला आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर, तुम्ही त्यांना कसं सपोर्ट केलाय. ओके, ऑल बिग विन्स. त्यांना गरज लागली आणि तुम्ही मदत करू शकलात, काही असेल तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत, जे तुम्ही कदाचित खूप वर्ष बोलत नव्हता, आत्ता बोलायला लागलात, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये खूप वर्ष रखडलेलं एखादं लग्न होतं ते यावर्षी झालं. इट कुड बी एनिथिंग. बिग विन्स काय आहेत आणि लॉसेस, चॅलेंजेस काय आहेत. ओके, हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे. तुमचे एफर्ट्स काय आहेत, त्या अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला एफर्ट्सला मार्किंग द्यायचे. ओके, अतिशय प्रामाणिकपणे एफर्ट्सला मार्क्स द्यायचे 1 to 10. 1 म्हणजे कमी, 10 म्हणजे खूप जास्त. ओके, सिमिलरली आउटकम स्कोर आपल्याला करायचा आहे. देन पुढचं आहे लव्ह अँड रिलेशनशिप. जसं मी सांगितलं की तुमचे एक जी क्लोज रिलेशनशिप असते, तुमच्या लाईफ पार्टनरची जी रिलेशनशिप असते त्याच्याबद्दल. प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला हे करायचं. बिझनेस बद्दल, करिअर बद्दल, की मी बिझनेस सुरू करायचं ठरवलेला, मग मी त्याच्यावर काम केलं का, मग माझी आयडिया क्लिक झाली का, मग सुरुवात तरी झाली का. ऑल दोज आर बिग विन्स. चॅलेंजेस काय आले, की मी ठरवलं पण मला वेळच नाही मिळाला, मी सुरूच नाही करू शकलो, मी केलं पण नुकसान झालं, कस्टमर्स मिळाले नाही. इट कुड बी चॅलेंजेस. ओके, तुम्हाला आपापल्या केसचे माहिती आहेत. करिअरमध्ये, की मला या वर्षीपासून करिअर स्विच करायचं होतं, नोकरी बदलायची होती, प्रमोशन मिळवायचं होतं, मिळालं नाही, माझ्या दुसऱ्या सहकार्याला मिळालं पण मला मिळालं नाही. सो दिस कुड बी युअर चॅलेंजेस ऑर दिस कुड बी युअर बिग विन्स. ओके, सो फॉर्मॅट सोपा आहे. फायनान्स, वेल्थ मध्ये अगेन इन्व्हेस्टमेंटशी संबंधित तुमचे काही फायनान्शियल गोल्स तुम्ही ठरवले असतील, गाडी घेणं, घर घेणं, लग्न करणं, घर बांधणं, जागा घेणं, सोनं घेणं, इन्शुरन्स घेणं, कुड बी एनिथिंग, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं, म्युच्युअल फंड घेणं, LIC घेणं, अशा खूप साऱ्या असतील तुमच्या.
फायनान्शियल गोल्स असतील किंवा एवढं कमवणं, उत्पन्न एवढ्या पटीने वाढवणं, इट कुड बी एनिथिंग. आणि त्याच्यामध्ये काय चांगलं झालं, बिग विन्स काय मिळाले तुम्हाला गेल्या वर्षी आणि चॅलेंजेस काय मिळाले तुम्हाला, आणि पॉइंटर्स लिहायचे, खूप जास्त निबंध नाही लिहायचे. क्रिप्टो. ओके, सो फ्रेंड्स अँड सोशल रिलेशनशिप बद्दल अगेन, इफ यू लॉस्ट एनिथिंग, इफ यू गेन एनिथिंग, ओके, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. सेल्फ डेव्हलपमेंट, की मी एखादं गोष्ट ठरवलेली शिकायची, ती शिकलो का, मला इंग्रजीचा प्रॉब्लेम होता, मग मी माझ्या इंग्रजीवर काम केलं का, माझ्या पर्सनॅलिटीवर काम केलं का, पब्लिक स्पीकिंग शिकायचं राहिलं, किंवा फॉर एक्झाम्पल इफ यू, जेव्हा मी जेव्हा विचार करत होतो, आता मी पण 25 तारखेनंतर हा फॉर्म भरायला घेणार आहे, तर मला लक्षात आलं की गेल्या वर्षामध्ये मी एक गोष्ट शिकलो, मला खूप दिवसांपासून शिकायची होती, आणि कधीतरी असं डोक्यात आलं, मी गुगल केलं, त्याचा एक कोर्स मिळाला, तो घेऊन टाकला आणि शिकून टाकला, आणि तो काय फार मोठा नव्हता, 3 तासाचा, की वेगवेगळ्या टाईप्सचे पेपर एरोप्लेन बनवायचे. आता तुम्हाला वाटेल की युजलेस गोष्ट आहे, आता माझ्या प्रोफेशनशी पेपर एरोप्लेनचा काही संबंध नाही, पण मी लहानपणी कधीतरी 2-3 म्हणजे वेगळे युनिक पेपर एरोप्लेन बघितलेले, लक्षात राहिलेलं माझ्या, आणि असं मी कधीतरी गुगल केलं तर मला खूप चांगले मिळाले, वेगवेगळ्या टाईप्सचे मिळाले. मी युट्यूबवर बघितलं, खूप सारे होते, मग ते शोधता शोधता एक कोर्स मिळाला, मग त्याच्यामध्ये जवळजवळ एक 12-15 वेगवेगळ्या टाईपचे पेपर एरोप्लेन्स बनवायचं होतं, आणि मी ते सगळे शिकून घेतले. मी आता ते विसरलोय, पण नंतर माझ्याकडे ते नोट्स काढलेले आहेत, कधी परत लागेल तर मी परत काढेन, परत बनवेन. त्यातले 1-2 मी बनवले, माझ्या गॅलरीतून मी थ्रो करून बघितले, आणि इट वॉज फन. सो एक अशी कुठली तर राहून गेलेली गोष्ट होती, पण मी ते गेल्या वर्षात केली. सो असं तुमच्या केसमध्ये पण असतील, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय केलंय, तुम्ही ठरवून केलं असेल की असं माझ्यासारखं इम्प्रॉम्प्टू केलं असेल, पण ते बिग विन्स मध्ये लिहा, काय चॅलेंजेस तुम्हाला आले ते लिहा, आणि अगेन एफर्ट स्कोर, आउटकम स्कोर हा पण द्यायला विसरू नका. त्याच्यानंतर कंट्रीब्युशन बद्दल आपण इनफ बोललेलो आहे, सो आता मी परत रिपीट करत नाही. स्पिरिच्युअलिटी तुमची प्रत्येकाची आपापली आहे, कोणाला ब्लेम करू नका की असाच धार्मिक राहा, कोणाला सांगायला जाऊ नका की हाच मार्ग योग्य आहे, हाच धर्म चांगला, ही जात चांगली, हे सगळं व्यर्थ आहे. तुम्हाला जे वाटतं चांगलं तुम्ही त्याला माना, तुम्ही त्याला पाळा, तुम्ही ते करा, थोपवू नका दुसऱ्या कोणावर. ऍज सिम्पल एज दॅट. ओके, तुम्ही स्वतःला रँकिंग द्या, तुमचे त्याच्यामध्ये बिग विन्स लिहा, तुमचे त्याच्यामध्ये चॅलेंजेस लिहा. ओके, थँक्यू वैशाली मॅडम फॉर युअर जनरस कमेंट. आणि 10वं, पॅशन आणि हॅबिट. ओके, बऱ्याच वेळेला पॅशन हा फार उगाळलेला शब्द आहे, सो आपल्याला माहिती नसतं, पण पॅशनचं डेफिनेशन जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की अशी गोष्ट ज्याच्यासाठी तुम्हाला बिलकुल पैसे मिळाले नाहीत तरी सुद्धा तुम्ही ते आनंदाने करायला तयार आहात. अशी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्ट आहे, अँड दॅट इज नथिंग बट युअर पॅशन. ते पॅशन असं नाही की लाईफ लॉंग असतं, काही लोकांचं पॅशन 5 वर्षांनी 10 वर्षांनी बदलतं, डझंट मॅटर. ओके, पण त्याच्याशी संबंधित गोष्टी शोधा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंतर हळूहळू त्याला पॅशनला मोनेटाईज कसं करायचं, म्हणजे त्यातून पैसे कसे कमवायचे, हा पुढचा भाग आहे. पण एक पॅशन जर तुम्ही बघितलं, काय मला आवडतं, काय करण्यात मला नितांत मजा येते, खूप मजा येते, ओके, मी लहान मुलासारखं ते करतो, असं काय आहे, हे जर तुम्ही शोधलं उत्तर, तर दॅट इज नथिंग बट युअर पॅशन. आणि जोपर्यंत पॅशन मिळत नाही तर मग तुमच्या हॅबिट्स ज्या आहेत, ऍक्च्युली चुकून हॅबिट्स लिहिल्या, हॉबीज लिहायचे तिथे. हॉबीज ज्या आहेत, मग तुम्हाला कला आवडत असेल, चित्रकला आवडत असेल, क्राफ्ट आवडत असेल, ड्रॉइंग, पेंटिंग, डान्सिंग, एवढ्या 64 कला आहेत, काहीतरी तुम्हाला आवडत असेल ते करायला सुरू करा, आणि त्याच्यासाठी थोडा थोडा वेळ डेडिकेटेड द्यायला सुरू करा. मी मध्यंतरी सुदेश भोसलेंचा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो रेडिओवर, आणि सुदेश भोसले इज अ व्हेरी गुड पेंटर. हे सगळं आपल्याला कोणालाच माहिती नाही इनफॅक्ट. ओके, आपल्याला ते सगळे सिंगर, मिमिक्री आर्टिस्ट म्हणून माहिती आहे, पण सुदेश भोसलेंचे वडील मूवीचे जे पोस्टर्स यायचे ना, तर त्यांच्या काळामध्ये ते पोस्टर डिझाईन करायचे, पोस्टर पेंटिंग करायचे, आणि मोठे मोठे पोस्टर्स लावायचे, आणि सुदेश भोसले पण त्यांना मदत करायचे, ते पण मूवीजचे त्यांनी पोस्टर्स बनवलेले आहेत. आणि गोष्ट त्यांनी सांगितली की माझ्या रूम मध्ये एक बोर्ड आणि त्याच्यावर ड्रॉइंग पेपर लावलेला असतो, कलर्स पडलेले असतात, मला काय एवढा पेंटिंग करण्यात का वेळ मिळत नाही, पण मी येता जाता कधीतरी ब्रश घेऊन थोडस त्याच्यावर फिरवतो. ओके, आता त्यांचं पेंटिंग आणि करिअरचा काही संबंध नाही,
ओके, त्यांचं प्रोफेशन वेगळंच आहे आणि तरी सुद्धा ही इज स्टील विथ दॅट हॉबी, स्टील विथ दॅट पॅशन, कारण त्यांना ते अजूनही आवडतं. आणि मला फार सरप्राइझिंग वाटलं, कारण आपल्याला सगळ्यांना सुदेश भोसले वेगळे माहिती आहेत पण हे माहिती नव्हते. सो प्रत्येक वेळेला असं नाही की हॉबीच प्रोफेशन झालं पाहिजे. प्रोफेशन वेगळं असतं, कधी कधी हॉबी वेगळी असते. ते थोडा वेळ जरी तुम्ही त्याच्यावर दिलात तरी तो तुमचा पुढचे दिवसाचे 24 तास एनर्जाईज करण्याचं काम ती हॉबी करत असते, आणि म्हणून थोडा वेळ आपण आपल्या हॉबीला दिला पाहिजे. सो हे 10 एरियाज आहेत आणि हा त्याचा रिव्ह्यू कसं करायचं हे आपण आत्ताच बघितलं. याच्यामध्ये काही क्वेरीज, क्वेश्चन असले तर मित्रांनो विचारा. आणि गिव्ह मी युअर फीडबॅक. कसं चाललंय सेशन? तुम्हाला हे करावं असं वाटतंय का? याचा फायदा होईल असं वाटतंय का? रिलेटेबल वाटतंय का? ते मला सांगा. हँड्स रेज करू नका, कारण मी कोणालाही ऑडिओ ऍक्सेस देणार नाहीये. जे आहे ते आपण चॅटच्या थ्रू बोलतोय. सॉरी. ग्रेट ग्रेट. आणि एकदा तुम्ही केलं का बरोबर दरवर्षी करणार. मला पण पहिल्यांदा हे सगळं रिव्ह्यू वगैरे अशा ऍक्टिव्हिटी फार युजलेस वाटायच्या, पण जे मी ट्रेनिंग केलं होतं ते ट्रेनिंग एवढं विचित्र होतं. जे मी लंडनमध्ये ट्रेनिंग केलेलं ते ट्रेनिंग एवढं विचित्र होतं की त्यांनी आम्हाला हे डॉक्युमेंट दिलं, 1 तासाचं ब्रीफ दिलं आणि पुढचे 7 तास ट्रेनर काहीच बोलला नाही आणि ट्रेनरने सांगितलं भराय डॉक्युमेंट. सो आता आपण ऑनलाईन करतोय म्हणून मी तसं करू शकत नाहीये, पण मला वाटलं की अरे असं ट्रेनिंग आहे 8 तासाचं जिथे ट्रेनर 1च तास बोलतो आणि बाकी त्यांनी हे वेळ हे पूर्ण डॉक्युमेंट भर, कारण आपला रिव्ह्यू आपणच करणार, दुसरं कोणी आपल्याला सांगणार नाही. हो, इच्छा तर आहे, पण आता बंद आहे सध्या सगळं ट्रॅव्हल. आता गेले 2-3 वर्ष तर सगळंच बंद आहे. ऑनेस्ट रेटिंग विल नेव्हर डिमोटिवेट यू. जर ते ऑनेस्ट आहे तर ते डिमोटिवेट करणार नाही तुम्हाला. आय कॅन टेल यू दॅट. चांगलं आहे ना, तुम्ही कुठल्याही एरियामध्ये स्वतःला गुड रँकिंग नाही दिली तरी चालेल. दॅट दॅट टेल्स यू की तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायची. आणि हे जेव्हा तुम्हाला दुसरा सांगतो तेव्हा तुम्हाला डिमोटिवेशन होईल. दुसऱ्याने सांगितलं तुझं हे चुकलं, पण जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता तेव्हा इट कॅन ओनली गो अप, इट कॅन नेव्हर गो डाऊन. स्क्रीन पूर्ण दाखव. हे 10 पॉइंट्स बघायचे आहेत की आणखीन काय बघायचंय मला सांगा, की डॉक्युमेंट बघायचंय? टेम्पलेट डाउनलोड करायची लिंक मी तुम्हाला सेशनच्या शेवटी देणार आहे. फ्री डाउनलोड आहे, तुम्ही ते डाउनलोड करून गुगल डॉक्स मध्ये घेऊ शकता. हे 10 पॉइंट्स आहेत आणि त्याचा रिव्ह्यू कसं करायचं ते इथे खाली आहे. पण रिव्ह्यू एवढं महत्वाचं नाही कारण ते डॉक्युमेंट मध्ये आहे. पॉइंट्स इथे समोर आहेत तुमच्या. व्हेरी गुड. नाही, गोल सेट आता ह्या क्षेत्रांमध्ये तुमचे गोल सेट नव्हतेच मुळात ना, तर तरी तुम्ही रिव्ह्यू केला तरी चालेल. सो रिव्ह्यूचा फायदा पुढचे गोल सेट करायला होतो. तुम्ही जेव्हा तुमच्या एफर्ट्सला मार्क कमी देता तेव्हा तुमचा ब्रेन आपोआप ते मागे वाजवायला लागतो की अरे तुझेच एफर्ट नाही तर रिझल्ट कुठून मिळणार. आणि मग पुढचे वर्ष आपोआप तुम्हालाच तुमची प्रेरणा मिळत राहणार. मग तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची गरज नाही. ओके, मग तुम्हाला युट्यूबवर मोटिवेशनल बघायची गरज लागणार नाही की यू आर बेसिकली करेक्टिंग युअर स्टेप्स. अल्टिमेट करेक्शन ते जे तुम्ही स्वतःहून केलंय. दुसऱ्याने किती सांगा ते ज्ञान होतं, तुम्ही स्वतः केलं तर मग ते बरोबर कामाला लागतं. यू कॅन सेट युअर गोल्स ऍज पर दीज पॉइंट्स. आणि आत्ता आपलं जे माझ्या मते 27 तारखेला बुक स्मार्टचं सेशन होणार आहे. बुक स्मार्ट, त्याच्यामध्ये मी ब्रायन ट्रेसी यांचं गोल्स हे पुस्तकच घेतलंय मुद्दामून. ते मी वर्षाच्या शेवटी घेतलं. गोल कसे सेट करावे याच्याबद्दल आहे. ओके, सो ते तुम्हाला पुढच्या वर्षाचे गोल सेट करायला मदत होईल. आता आपण मागच्या वर्षाच्या रिव्ह्यू बद्दल बोलतोय, पण तुमचं उत्तर बरोबर आहे की हा रिव्ह्यू तुम्हाला पुढचे गोल सेट करायला मदत करेल. हा व्हिडिओ मास्टर माइंड सिरीज मध्ये इन्क्लुडेड आहे. येस.
हा युट्यूबवर फ्रीच ठेवणार आहे मी आणि मास्टरमाइंड सिरीज मध्ये पण मिळणार आहे. ग्रेट. चल, थँक्यू स्वाती मॅडम फॉर युअर गुड कमेंट्स. ओके, सो आपला रिव्ह्यू कसा करायचा, मुख्य एरियाज कुठले लाईफ मधले, कुठले आपण इग्नोर करतो पण ते महत्वाचे ते आपल्याला लक्षात आले, हे 10 एरिया आपल्याला रिव्ह्यू करायचे. स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगितलं. एकदा तुम्ही हे रिव्ह्यू केले, ते डॉक्युमेंट तुमचं बनलं, अर्ध 10 पानाचं डॉक्युमेंट झालं, तुमचे 10 पॉईंटचे 10 पानं झाले. त्याच्यानंतर त्याची समरी काढायची आपल्याला. ओके, सो नेक्स्ट 2 स्टेप्स काय आहेत की पहिलं आपण ऑडिट केलं, नंतर समरी केली, नंतर अनालाइज केलं. अशा 3 स्टेप्स मध्ये आपला रिव्ह्यू जाणार आहे. सो समराईज मध्ये आपल्याला अगेन जी काही आपली मोठी उत्तर आलेली आहेत 10 पॉईंटची, ते क्लब करून आपल्याला छोटी उत्तर करायची आहेत. 5 एरियाज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला समरी मांडायची. ओके, जर तुम्ही इथे बघितलं, इथे तुम्ही बघितलं की इथे समराईज सेशन सुरू झालं. बिग विन्स काय आहेत ते मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. ओके, 5 एरिया जे आहेत ते आपल्याला समराईज करायचे. पहिलं आहे तुमचे बिग विन्स. आता इंडिव्हिज्युअल बिग विन्स नसून तुम्हाला तुमच्या पूर्ण वर्षाचे टॉप 3 अकम्प्लिशमेंट्स, 3 सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या मी अचीव्ह केल्या, ज्या मी जिंकलो, बिग विन्स, त्या तुम्हाला लिहायच्यात. ओके, आता मी इथे 3 लिहिले, तुम्हाला 4 लिहायच्यात, 5 लिहायच्यात, जास्तीत जास्त 10 पर्यंत आपण एवढं लांब जाण्याची गरज नाही. टॉप 3 किंवा टॉप 4 पर्यंत लिहू शकता. व्हॉट वेअर माय टॉप 3 अकम्प्लिशमेंट, मागच्या 3 वर्षात कुठल्या 3 बेस्ट गोष्टी मी अचीव्ह केल्यात. ओके, ते तुम्हाला लिहायचं आहे. किती जणांना असं बोटावर मोजता येण्यासारखं माहिती आहे की मी गेल्या वर्षी या 3 गोष्टी अचीव्ह केल्यात? अरे वा, व्हेरी गुड. शशांक जी, ययाती, अरे वा, ययाती एवढं फार छान नाव आहे. मगाशी आलं नव्हतं वाटतं हे, किंवा मी मिस केलं होते. 2 जणांनी मी आणि असं उत्तर दिलंय. सो बऱ्याच जणांना माहिती नाहीये बघा की आपल्या मागच्या वर्षामध्ये आपण कुठल्या टॉप 3 गोष्टी अचीव्ह केल्या. सो त्याच्यासाठी तर थोडा थिंकिंग टाइम द्यायला लागेल. आय डोंट एक्सपेक्ट की तुम्ही लगेच हे डाउनलोड करा आणि लगेच फटाफट भरा. ती काही परीक्षा नाही आहे, तो तुमचा अनालिसिस आहे, थोडा वेळ त्याला द्या. ओके, त्याच्यानंतर ते जे 3 हे आपल्याला आलेले आहेत, 3 जे टॉप अकम्प्लिशमेंट, त्या का आल्या, व्हॉट कॉज दोज, म्हणजे मी काय असं केलं, काय असं बरोबर केलं ज्याच्यामुळे मला हे 3 रिझल्ट आले. आता इथे नशिबाचा भाग बाजूला गेला बघा, लक बाजूला गेला. ओके, जे काय म्हणतात ते देवाच्या कृपेने मिळालंय, आई बाबांच्या आशीर्वादामुळे मिळालंय, ते सगळं गेलं. मी काय असं केलं जेणेकरून मी या 3 गोष्टी जिंकलो. हे तुम्हाला सरळ सोप्या भाषेत उत्तर लिहायचं आहे. ओके, व्हॉट कॉज दिस बिग विन्स. ओके, आणि आता हे बघा, यशवंत सांगळे यांचं उत्तर आलंय, स्मार्ट अँड हार्डवर्क. हे फार गुळगुळीत उत्तर आहे. यशवंतजी, आय एम सॉरी, पण असं उत्तर लिहू नका. काय ऍक्शन तुम्ही घेतली, ते स्मार्ट काय केलं आणि हार्ड काय केलं, ओके, ते लिहा. त्याचे विशेषण लिहू नका की हे स्मार्ट काम केलं आणि हार्ड काम केलं. आपल्याला बरीच अशी सवय गुळगुळीत शब्द वापरायची. इथे आपल्याला कोणाला फसवायचं नाही, कोणाला इम्प्रेस करायचं नाही. इथे जे आहे ते तुमचं स्वतःसाठी तुम्ही करताय ना, सो एक्झॅक्टली ते लिहा की ही गोष्ट मी केली जी फार स्मार्ट होती. ओके, ही गोष्ट जी केली कठीण होती पण मी केली. ओके, दॅट गिव्स यू द रिअल इनपुट्स, इनसाइट्स. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे व्हॉट रुटीन्स, हॅबिट्स, रिच्युअल्स, म्हणजे कुठल्या सवयी आहेत, कुठल्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यामुळे मला मागच्या वर्षी हा फायदा झाला. ओके, एक तर तुम्ही एखादी ऍक्शन घेता, एखादी आयडिया लढवता, एखादी काय म्हणता स्ट्रॅटेजी वापरता जेणेकरून तुम्ही जिंकता. पण नुसती स्ट्रॅटेजी काम करत नाही, तर तुम्हाला ती प्रोसेस मध्ये पण आली पाहिजे की रोज मी हे केलं, रोज याच्यावर मेहनत केली, ही माझी हॅबिट किंवा ही माझी रिच्युअल, ही माझी रुटीन जी होती त्याच्यामुळे मला हा रिझल्ट मिळाला. कारण नुसता रिझल्ट एकदा मिळून होत नाही, कन्सिस्टंटली मिळत असला पाहिजे. से फॉर एक्झाम्पल लव्ह अँड रिलेशनशिप मध्ये तुम्ही एकदा तुमच्या गर्लफ्रेंडला कॉल केला आणि नंतर 6 महिने केलाच नाही, तर होईल का तुमची लव्ह अँड रिलेशनशिप सक्सेसफुल? सो कन्सिस्टंटली तुम्ही करताय. आणि इथे तुम्हाला हेच लिहायचं की काय मी असं कन्सिस्टंटली केलं ज्याच्यामुळे मी जिंकलोय. ओके, सो बिग विन्स, नुसतं बिग विन्स लिहून थांबायचं नाही, तर ते का केलं आणि त्याच्यामध्ये कुठली प्रोसेस मला कामाला आली. तुम्हाला जर प्रोसेस शोधून पण सापडली नाही, याचा अर्थ
तुम्ही आज जिंकलाय, उद्या ते हराल, परवा जिंकाल, परवा कधीतरी हराल, कारण मग तो कन्सिस्टंट रिझल्ट मिळणार नाही. कन्सिस्टंट रिझल्टसाठी प्रोसेस आपल्याला लिहायची. ओके. दुसरा आहे पॉइंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण कोणाप्रती आपण आभारी आहोत. ओके. कोणामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यांच्याबद्दल आभार. टॉप 10 थिंग्स दॅट आय एम मोस्ट ग्रेटफुल फॉर. ओके. आता इथे 10 मुद्दा म्हणून मी लिहिले, कारण इथे तुम्हाला ऍक्च्युअली विचार करून जास्तीत जास्त लोकांचे, वस्तूचे आभार मानायचे आहेत. ओके. ग्रॅटिट्यूड म्हणायचे. देवाचे म्हणू शकता, आईबाबांचे म्हणू शकता, बायकोचे म्हणू शकता, बॉसचे म्हणू शकता, कम्प्युटरचे म्हणू शकता, तुमच्या एखाद्या मशीनचे म्हणू शकता. इट कुड बी एनिथिंग. पण ही गोष्ट माझ्या आयुष्यात आहे याचा मला खूप 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 आभारी आहे देवा मी, की ही गोष्ट माझ्या आयुष्यात आहे. अशा 10 गोष्टी तुम्हाला याच्यात विचार करून लिहा, काही गाईत लिहू नका. थँक्यू विक्रमजी, तुम्ही हे लिहिलं, मला फार बरं वाटलं. पण कुठल्या 10 अशा गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानाल, त्या तुम्हाला इथे लिहायच्या. आता हे जेव्हा तुम्ही करताना मित्रांनो, 10 गोष्टी जेव्हा तुम्ही करताना, तेव्हा तुमचं निगेटिव्ह थिंकिंग जे आहे ती ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होते. आपण काय करतो, आपण सतत आपली जी मानसिक चर्चा, स्वतःच बरोबरची चर्चा असते ती कसली असते, की मी काहीतरी चुकतोय, हे माझ्याबरोबर वाईटच होत आहे. ओके. तो असं बोलला, मला खूप लागलं, मला फार वाईट वाटलं, माझा राग आला, माझा अभिमान हे झाला. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सतत आपण स्वतःशी बोलत राहतो. पण वेन यू राईट ग्रॅटिट्यूड, ओके, त्यावेळेला तुम्हाला ऍक्च्युली कळतं की अरे चांगल्या गोष्टी जास्त आहेत, आणि दॅट ऑटोमॅटिकली चेंजेस युअर मूड. की खराब घडलेली एक गोष्ट असेल, त्याला मी वारंवार चर्वण करतोय, पण चांगल्या गोष्टी एवढ्या आहेत. ओके. चांगल्या गोष्टी एवढ्या आहेत त्या मी सतत बोललो तर माझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी मला कळेल. जेवढ्या जास्त पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तेवढा तुमचा मूड पॉझिटिव्ह होईल. ओके. सो ग्रॅटिट्यूड लिहिताना घाई करू नका, निवांत लिहा आणि थांबवू नका. 10 पेक्षा जास्त मिळालं तर 100 लिहायचे तर 100 लिहा, पण ऑलवेज 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 पुट अ गुड लिस्ट इन फ्रंट ऑफ यू. आणि ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला खूप मदत करेल मित्रांनो, खूप म्हणजे खूप मदत करेल. 2005 सालचा माझा जो रिव्ह्यू होता त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली माझ्या कम्प्युटरला थँक्यू म्हटलेलं. मी हैदराबादमध्ये होतो त्यावेळेला तिथे एक इंटरनेट कनेक्शन होतं, अनलिमिटेड इंटरनेट. आणि ही 2015 सालची गोष्ट आहे. सॉरी 5 बोललो मी, 15 सालची गोष्ट आहे, 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला एवढा जबरदस्त इंटरनेट कुठेही नव्हता. इनफॅक्ट भारतात कुठेही नव्हता एवढा जबरदस्त इंटरनेट कनेक्शन होतं. आणि आय सेड थँक्यू, कारण त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या. सो इट कुड बी एनिथिंग, टू बी पर्सन इन युअर लाईफ, बुक, एखादं पुस्तक तुम्ही वाचलं असेल, एनिथिंग ज्याने तुमच्या आयुष्याला दिशा दिली असेल, सपोर्ट दिला असेल, तुमची काळजी घेतली असेल, तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल, अशी कुठली गोष्ट. ओके. थँक्यू संगीना मॅडम, थँक्यू, थँक्स अलॉट. ओके. सो ग्रॅटिट्यूड बद्दल थोडा वेळ घ्या आणि लिहा. त्याच्यानंतर प्रिशियस मोमेंट. आपण कधी विचार करतो का प्रिशियस मोमेंटचा, की मागच्या वर्षभरात 5-6 अशा मोमेंट्स होत्या की ज्या मला आयुष्यभर माझ्याबरोबर जपून ठेवायच्या. आणि ज्यांच्या आयुष्यात ह्या मोमेंट जास्त, त्यांचं आयुष्य किती अर्थपूर्ण आहे, किती एनर्जेटिक असेल विचार करा. सो आपल्याला 10 अशा गोष्टी लिहायच्या, 10 मोस्ट प्रिशियस टेंडर मोमेंट्स ज्या तुमच्या आयुष्यात नेहमी राहतील. 2021 म्हटलं तर या 10 चित्र तुम्हाला डोळ्यासमोर दिसतील. दीज आर ऑल प्रिशियस मोमेंट्स. आणि त्या तुम्ही पेपरवर रेखाटा आणि मग बघा, त्या 2021ची आठवण सदैव तुमच्या मनात ठेवतील. तुम्ही गुगल फोटोज वापरत असाल किंवा फेसबुक बघत असाल तर फेसबुक तुम्हाला मेमरीज दाखवते बघा. प्रत्येक वेळेला तुम्ही फेसबुकवर जाता त्या 2 वर्षापूर्वी तू हे पोस्ट केलेलं, 3 वर्षात तुम्ही हे पोस्ट केलेलं, किंवा गुगल सांगते की डिसेंबर 17 2018 साली तुम्ही हे फोटोज अपलोड केले होते. तुम्ही ते बघता, काही सेकंद त्याच्यामध्ये गुंतता, इतिहासामध्ये तुमच्या प्रवास करून परत येता, आणि यू फील रिअली गुड अबाउट इट. ओके. सो ह्या ज्या प्रेशियस मोमेंट्स आहे, हा तुमचं इयर डिफाईन करतायत. जर तुम्ही भाषा तुम्हाला येत नसती आणि जर तुम्हाला सांगितलं असतं की हे 2021 साल चित्रांमध्ये काढून दाखव, तर तुम्ही कोणती 10 चित्र काढली असती? कुठल्या त्या मोमेंट्स तुम्हाला डोळ्यासमोर आठवतात?
त्या महत्वाच्या आहेत त्या लिहा. चित्र काढायचे चित्र काढा, लिहायचे तर लिहा. पण वेन यू डू दॅट ऍक्टिव्हिटी यू रिमेंबर 2021 फॉर एव्हर. ते कधीच तुमच्या मनातून जाणार नाही. ओके, सो किती पॉवरफुल पॉइंट आहे बघा हा तुम्हाला तुमच्या समरीमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर नंबर 4 इज पीपल. सो आपण अशा कुठल्या लोकांच्या संपर्कात आलो, असं म्हणतात ना की तुमचं आयुष्य म्हणजे तुम्ही ज्या 5 लोकांच्या जास्त संपर्कात येतात त्यांच्यासारखे तुमचे विचार बनतात, त्यांच्यासारखं तुमचे गोल्स बनतात, त्यांच्यासारखं तुमचं आयुष्य बनतं. आणि म्हणून 5 मोस्ट इन्फ्लुएन्शियल ज्यांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर या वर्षात पडला, खूप जास्त पडला. ओके, असे 5 माणसं, त्यांची नावं लिहा आणि त्यांचं काय तुम्हाला इन्फ्लुएन्शियल वाटलं ते लिहा. ओके, किती जबरदस्त अनालिसिस चाललाय बघा तुमच्या मागच्या वर्षाचा. या गोष्टी आपल्याला माहिती असतात टॉप ऑफ द माइंड, पण आपण थांबून त्या नीट अभ्यासात नाही, लिहत नाही आणि त्यामुळे त्या काळाच्या ओघात निघून जातात. तर ते थांबून थँक्यू, जे आपण फॉरेनमध्ये याच काळामध्ये थँक्स गिव्हिंगचा कॉन्सेप्ट येतो बघा, तो किती जबरदस्त कॉन्सेप्ट आहे की जेव्हा तुम्ही थांबता आणि यू ऍक्च्युली से थँक्यू की तू हे वर्ष तुझ्यामुळे खूप चांगलं गेलं, थँक्यू. थांबून एखाद्याला थँक्यू म्हणणं किती जबरदस्त गोष्ट आहे. सो तुम्हाला हे तुमच्या आयुष्यातले इन्फ्लुएन्शियल 5 पीपल जे आहेत ते लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी बिग फेल्युअर्स आले. ओके, आता इथे तुम्ही बिग फेल्युअर्सला बिग लॉसेस म्हणा, बिग चॅलेंजेस म्हणा, बिग फेल्युअर्स म्हणा. फेल्युअर शक्यतो म्हणू नका, बिग चॅलेंजेसच म्हणा. आता हे ड्राफ्टमध्ये ऑलरेडी बिग फेल्युअर्सच होतं, कॉपी पेस्ट मध्ये बिग फेल्युअर झालं, पण मी स्वतः बिग फेल्युअर हा शब्द वापरत नाही. आय ऑलवेज कॉल इट चॅलेंज. ओके, सो तुमचे बघा पुढच्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल 5 बिगेस्ट लॉसेस अँड चॅलेंजेस. जसं तुम्ही सुरुवातीला 3 बिगेस्ट विन्स लिहिलं, तसं इथे तुम्ही 3 बिगेस्ट लॉसेस किंवा 5 बिगेस्ट लॉसेस. काय या वर्षामध्ये माझं चुकलं, ओके, किंवा काय मला मोठ्या अडचणी आल्या, काय मला मोठे प्रश्न आले. 5 मोठे प्रश्न लिहा आणि मग तुम्ही त्याच्यावर आपोआप थिंकिंग करायला. बिकॉज वेन यू राईट 5 बिग चॅलेंजेस, तुमचे बाकीचे चॅलेंजेस निघून जातात, छोटे होतात, गायब होतात. ओके, आणि मग तुमचं माइंड कॅन फोकस ऑन दोज 5 आणि देन पुढच्या वर्षात तुम्हाला त्याची उत्तर मिळतील होपफुली. सो मित्रांनो, तुम्हाला समराईज करताना या 5 गोष्टी लिहायच्या. पुन्हा मी डॉक्युमेंटमध्ये जातो आणि मी काय केलंय बघा, मी प्रत्येकासाठी एक पान दिलेलं आहे. ओके, सो बिग विन्स साठी एक पान आहे, टॉप 3 अकम्प्लिशमेंट्स लिहा, कशामुळे बिग विन्स आलेत, कुठल्या रुटीन हॅबिट्समुळे हे आलेत, असं तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की जागा पुरत नाहीये लिहायला, तर या पानाच्या 2 प्रिंट मारा आणि ते मध्ये घुसवा. ओके, दॅट इज अप टू यू. त्या बाजूला रिकामी जागा आहे तिथे लिहा, किंवा तुम्हाला एडिट करून नवं डॉक्युमेंट बनवायचे ते करा. देन ग्रॅटिट्यूडची 10 नावं तुम्हाला लिहायचे आहेत. देन प्रिशियस मोमेंट्स काय त्या तुम्हाला लिहायचे आहेत. आणि देन 5 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल तुम्हाला लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी बिग चॅलेंजेस, बिग फेल्युअर्स काय ते तुम्हाला लिहायचे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला जर मी बघितलं, इथे तुम्हाला मी आणखीन काही ऑप्शन्स दिले आहेत. आणि ऑप्शन्स इंटरेस्टिंग आहेत. ऑप्शन्स आपण बघूया काय, की तुमचं जे काय चॅलेंज फेल्युअर असेल, ओके, ते झाल्यानंतर तुम्हाला पुढे लिहायचे की हे कशामुळे झालं. ओके, हे कशामुळे झालं आणि त्याचे 3 पर्याय आहेत बघा. एक आहे आउटकम, की माझं फायनल गोलच चुकीचा होता. ओके, माझं आउटकमच चुकीचं मी डिसाईड केलेलं, किंवा जे मला मिळालं ते आउटकम चुकीचं मिळालं, मला अपेक्षित होतं ते मिळालंच नाही, म्हणून तुम्हाला ते फेल वाटतंय. किंवा ते स्ट्रॅटेजीचं फेल्युअर होतं, की मी तिकडे जाण्यासाठी जे धोरण आखलेलं तेच चुकलं. ओके, किंवा एक्झिक्युशनचं फेल्युअर होतं, की मी प्लॅन तर पेपरवर बरोबर केला, पण ऍक्च्युली मी काम करताना चालढकल केली. मी करू शकलो असतो अजून चांगलं, मी अजून थोडी मेहनत करू शकलो असतो, मी अजून 2 माणसं त्याच्यावर अजून लावू शकलो असतो, त्यांची मदत घेऊ शकलो असतो. सो इट कुड बी इदर आउटकम फेल्युअर. आउटकम फेल्युअर फार डिझास्टरस असतं, कारण तुमची दिशाच चुकली आहे. स्ट्रॅटेजी जर चुकली असेल तर तुमची दिशा बरोबर आहे, पण तिकडे जाण्याचा मार्ग चुकलाय. ओके, एक्झिक्युशन म्हणजे तुम्हाला दिशा पण बरोबर मिळाली, जाण्याचा मार्ग पण बरोबर होता, पण तुम्ही स्लो चालत गेलात. ओके, सो हे फेल्युअर का आलं त्याचा अनालिसिस आपल्याला करायचं आहे. आउटकमचं होतं, स्ट्रॅटेजीचं होतं, की एक्झिक्युशनचं होतं, हे तुम्हाला प्रत्येक फेल्युअरसाठी लिहायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला सेकंड सेक्शन म्हणजे समरी करण्याचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे, समरीज. ओके, सो
त्याच्यानंतर आपण अनालिसिस मध्ये पुढे जाऊया. आतापर्यंत आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात 5 पॉईंट समराईजचे, ते तुम्हाला कळलेत का, समजलेत का, त्याच्यात काही प्रश्न असले तर मला विचारा. थँक्यू समीरा मॅडम. गिव्ह मी युअर कमेंट्स. प्रश्न एकदम शांतता नको, सन्नाटा. हा, सो शुड वी मेंटेन डेली ट्रॅकर, असा प्रश्न आलाय. सो डेली ट्रॅकर इज नथिंग बट डेली डायरी किंवा डेली जर्नल. आणि मी सुरुवातीला सांगितलं की इट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टिस जर तुम्ही डेली ट्रॅकर मेंटेन केला तर. अर्थात तुम्ही हा सगळ्या पॉइंट्सवर डेली ट्रॅकर मेंटेन नाही करू शकणार, जर केला तर चांगलाच आहे, पण अदरवाईज एक 3-4 ओळीतलं डेलीची डायरी लिहिण्याची सवय ठेवा. थँक्यू अंजली मॅडम. नवीन सगळं शिकायला मिळावं हा एकमेव उद्देश आहे आमचा. प्रत्येकाला रोज काही ना काही नवीन शिकता यावं, कारण शिकल्याशिवाय ग्रोथ नाही. यू कॅन नेव्हर ग्रो विदाउट लर्निंग. या अनालिसिसचं पीडीएफ मी देतोच आहे तुम्हाला. येस, सेशनच्या शेवटी देणार आहे, म्हणजे तुम्ही मध्येच पळून जाऊ नये म्हणून. ग्रेट, थँक्यू मनोज सर, थँक्यू. व्हेरी गुड. आता एक्झिक्युशन करायचं आहे. सो एक्झिक्युशन वर्षभर करायचं आहे. स्ट्रॅटेजी सुरुवातीला ठरवायची आहे, मध्ये मध्ये रिव्ह्यू करायचे. ओके, आउटकम शेवटी येणार आहे. आउटकम तुमच्या हातात नाही, पण तुम्ही जे ठरवता, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते ठरवणं गरजेचं आहे. आणि मी आज एक छान पुस्तक डाउनलोड केलं ऑडिबल मध्ये ऐकायला, माय गीता नावाचं. तुम्ही सगळ्यांनी देवदत्त पटनाईक यांचं नाव ऐकलं असेल. देवदत्त पटनाईक मायथॉलॉजिस्ट आहेत आणि ते बऱ्याच गोष्टी फार इंटरेस्टिंगली सांगतात. त्यांचं माय गीता म्हणजे गीता त्यांना जशी समजली तशी मांडलेली आहे. आणि ते पुस्तक मी सध्या ऐकायला घेतलंय, थोडंच ऐकलंय, पण त्याच्यात त्यांनी फार छान सांगितलं गोष्ट की युद्ध जे कौरव पांडवांचं आहे ते होऊ नये म्हणून कृष्ण जो आहे, कृष्णाने खूप मेहनत केली होती. तो गेला होता बऱ्याच वेळेला, दुर्योधनाकडे गेला, धृतराष्ट्राकडे गेला, आणि त्यांनी एक स्टोरी सांगितली त्याच्यात की जे श्रीकृष्णाचं विराट स्वरूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, गीता सांगत असताना महाभारतामध्ये युद्धभूमीवर कृष्णाने विराट स्वरूप दाखवलं होतं. त्याच्या आधी जेव्हा कृष्ण दुर्योधनाला आणि धृतराष्ट्रांना भेटायला गेला आणि तेव्हा त्यांना धृतराष्ट्राला दृष्टी दिली थोड्या वेळासाठी आणि स्वतःचं विराट स्वरूप दाखवलं. जेणेकरून मी सांगतोय ते मी छोटा मोठा माणूस नाहीये, मी देव आहे, सिरियसली घे मला, हे सांगण्यासाठी कृष्णाने विराट दर्शन दिलं दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला दोघांनाही. ओके, आणि दुर्योधनाने हे सांगून कृष्णाला परत पाठवलं की तू जादूगार आहेस, तू अशा काहीतरी जादू करून आम्हाला फसवू नकोस, आता युद्ध होणारच. ओके, सो सगळं चांगलं होतं दुर्योधनाकडे, सगळे महारथी त्याच्याबरोबर होते, सगळ्यात जास्त सेना त्याच्याकडे होती, ऑलरेडी तो राजाच होता, राजाचाच मुलगा होता, म्हणजे एक्झिक्युशन मध्ये काहीच चुकलं नाही, सगळे बरोबर घेऊन आला, स्ट्रॅटेजी बरोबर होती, पण दिशा चुकली होती. आउटकम जे पाहिजे होतं, कारण त्याला आउटकम मध्ये राज्य पाहिजेच नव्हतं, ते ऑलरेडी त्याच्याकडे होतं. आउटकम मध्ये त्याला पाहिजे होतं की मी माझ्या या 5 भावांना, तो त्यांना भाऊ मानायचा पण नाही, की कमी कसं दाखव, यांना कमीपणा कसा आला पाहिजे, ओके, त्यांचा इन्सल्ट कसा झाला पाहिजे, त्यांचा अपमान कसा झाला पाहिजे, आणि सो आउटकम चुकलं आणि म्हणून सगळं गडबड झालं. सो आजच ती स्टोरी ऐकली त्याच्यामुळे मला ती सांगायची वाटली. आणि खूप चांगल्या स्टोरीज आहेत त्या पुस्तकामध्ये, खूपच चांगल्या स्टोरीज मला आज सकाळी शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये. ओके, ग्रेट. चला, सो समराईज झालं आणि आता आपल्याला अनालाइज करायचं. सो आतापर्यंत आपण पेपरवर लिहत होतो, फार डोकं लावत नव्हतो, त्याच्यामध्ये आठवत होतो पण अनालिसिस करत नव्हतो. आता इथून पुढे आपल्याला अनालिसिस करायचं आहे. पहिला आपण काय केलं, 10 एरियाज आपल्या लाईफ मधले शोधले,
त्या प्रत्येकामध्ये मी काय चुकलो, काय चांगलं केलं, बिग विन्स, बिग चॅलेंजेस. त्याच्यानंतर माझे एफर्ट्स कसे होते, आणि दुसरं काय होतं एफर्ट्स म्हणजे विसरलो मी. हा, आउटकम काय होता, आउटकमची रँकिंग आणि एफर्ट्सची रँकिंग. ओके, ते सगळं आपण केलं. दुसऱ्या भागामध्ये आपण ते सगळे जेवढे 10 एरियाचे रिझल्ट आलेले त्याची समरी काढली आणि ह्या 5 भागांमध्ये ती समरी मांडली. आणि त्याच्यानंतर पुढची शेवटची 3 पानं जी आहेत ते आपण अनालिसिस करणार आहोत की या वर्षामध्ये मी काय चांगलं करू शकलो असतो आणि पुढे जाताना मी काय चांगलं करणार आहे. इथे आपल्याला अनालिसिस, अनालिटिकल माइंड आपलं लावायचं आहे. ओके, सो पहिलं म्हणजे बिग लेसन्स. आतापर्यंत मी फक्त त्याच्याकडे फेल्युअर्स किंवा सक्सेस म्हणून बघत होतो. हे चुकलं, हे बरोबर आलं, हे चुकलं, हे बरोबर आलं. आता मला याच्यातून मी काय शिकणार हे विचारायचं. हा प्रश्न आपण कॉन्शियसली स्वतःला बिलकुल विचारत नाही. बऱ्याच वेळेला काहीतरी होतं त्याला आपण रिॲक्शन देतो आणि त्या मधल्या काळामध्ये आपण काहीतरी चुकीचा लेसन घेतो म्हणून चुकीची रिॲक्शन देतो. ओके, योग्य लेसन घेतला तर योग्य रिॲक्शन मिळणार आपल्याला. आणि म्हणून बिग लेसन्स जे आहेत तिथे आपल्याला विचार करून की ह्या वर्षभरात हे जे काय झालं माझ्या बरोबर चांगलं वाईट, त्याच्यातून मी कुठले 10 महत्वाच्या गोष्टी शिकलोय, बिग लेसन्स. ओके, आणि इथे मित्रांनो तुमचा कस लागणार आहे. आणि जे मी तुम्हाला म्हटलं ना, प्री थिंकिंग करा थोडंसं, कारण जेव्हा तुम्ही लिहायला बसता तेव्हा तुम्हाला डायरेक्ट ही उत्तरं नाही सुचणार. जर प्री थिंकिंग नसेल, पहिले 2-3 दिवस तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व नसाल, तुम्ही ते मुन्नाभाईचं पिक्चर बघितलेला ना, तो 2-3 दिवस ते सगळं गांधीजींचं वाचतो, नंतर त्याच्या डोक्यात फक्त गांधीजी येतात. तसं आहे, तुम्ही थोडंसं प्री थिंकिंग त्याचं केलं तर तुम्ही ऍक्च्युली जेव्हा अनालिसिस रिव्ह्यू करायला बसणार ना त्याला ही उत्तर सुचणं सोपं जाईल. सो 10 बिगेस्ट लेसन फ्रॉम दिस इयर की तुम्ही काय शिकलात. ओके, ह्या गोष्टी मी केल्या पाहिजेत, हे मी असं वागलं पाहिजे, हे मी बोललो ते चुकीचं होतं, मी मग याच्या पुढे माझे शब्द बरोबर वापरायला लागेल, मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवेन, ही व्यक्ती माझ्याकडून हर्ट झाली, यावर्षी मी त्याला परत जिंकण्याचा प्रयत्न करेन. कळलं, बिग लेसन्स तुमचे काय आहेत. या वर्षभरात काय कुठल्या 10 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही शिकलात, ज्या तुम्ही इथून पुढे ती चूक परत करणार नाही, किंवा तुम्ही त्या शिकलेल्या चांगल्या गोष्टी असेल तर त्या इथून पुढे तुम्ही परत करा. काय माझं चुकलं, काय बरोबर आलं, याचे 10 लेसन्स तुम्हाला इथे लिहायचे. ओके, ओनली दिस वन स्टेप विल हेल्प यू लॉट. पण डायरेक्ट ही स्टेप करायला गेलात तर होणार नाही. म्हणून हा रिव्ह्यूची प्रोसेस कशासाठी बनवली आहे की तुम्हाला बिग लेसन्स लगेच समजावेत, सोपे व्हावेत तुमच्यासाठी. अदरवाईज 10 लेसन शोधणं कठीण आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे माझी फेवरेट 80-20 अनालिसिस. 80-20 अनालिसिस तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, मी माझ्या आधीच्या सेशन्समध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलंय की 20% गोष्टींमुळे 80% रिझल्ट मिळतात. प्रज्ञा मॅडम, त्या पुस्तकाचं नाव आहे माय गीता. माय गीता इंग्रजी पुस्तक आहे, कदाचित त्याचं हिंदी पण ट्रान्सलेशन आहे, पण मी जे ऐकतोय ते इंग्रजी आहे. ओके, येस विपुलजी, परेटो प्रिन्सिपल, 80-20 अनालिसिस परेटो प्रिन्सिपल, जो आपल्याला सांगतो की 20% गोष्टींमुळे 80% रिझल्ट आले. हा आपल्याला का महत्वाचा अनालिसिस मित्रांनो, कारण तुमच्या गेल्या वर्षभरात जे रिझल्ट तुम्हाला मिळालेत, ओके, गेल्या वर्षभरात जे रिझल्ट तुम्हाला मिळालेत ते तुमच्या 20% ऍक्टिव्हिटीजमुळेच मिळाले आहेत. नाउ इमॅजिन त्या 20 तुम्ही पुढे ठेवल्या, 80% गाळून टाकल्या, ज्या रिझल्ट देत नाही त्या गोष्टी का कराव्यात, हा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. ओके, वेन यू कंटिन्यू दोस 20 यू मल्टिप्लाय युअर रिझल्ट. आणि म्हणून 80-20 अनालिसिस महत्वाचं आहे. 80-20 अनालिसिस मध्ये आपण काय करतो की असे कोणत्या 20% गोष्टींवर मी मेहनत केली ज्याच्यामुळे मला 80% रिझल्ट आले. माझ्या नेटबेटच्या केसमध्ये 20% प्रोसेसेस जे आहेत आम्हाला 80% प्रॉफिट्स देतात. 20% कोर्सेस जे आहेत ते 80% प्रॉफिट, 80% रेव्हेन्यू देतात. आणि मग त्यावेळेला आम्ही ठरवतो की ह्या 20%ला वाढवण्यासाठी आम्ही काय करायचं आणि उरलेल्या 80% मध्ये कमी करण्यासाठी काय करायचं. ओके, हा झाला प्रोफेशनल अनालिसिस. तुम्ही पर्सनल मध्ये पण करा, की काही गोष्टी तुम्ही करताय, रोज करताय, पण त्याची व्हॅल्यू नाहीच आहे, त्याचा फायदा आउटपुट मिळतच नाहीये, मग त्या काढून का टाकू नये. सो त्या 20% इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत ज्या तुम्ही कंटिन्युअस केल्या पाहिजेत, कारण त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळतात.
अँड हाऊ कॅन आय रिमूव्ह मोर ऑफ व्हॉट कॉज द फेल्युअर, की काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला फेल्युअर्स पण मिळाले, काही मी गोष्टी केल्या त्या नसत्या केल्या तर कदाचित मागच्या वर्षात हे फेल्युअर्स नसते आले, माझं रिलेशनशिप नसती बिघडली, माझं वेल्थ नसतं बिघडलं, माझं हेल्थ नसती बिघडली. ओके, काय गोष्टी मी नाही करायला पाहिजे होते. ओके, सो व्हॉट कॅन आय रिमूव्ह अँड हाऊ कॅन आय इनकॉर्पोरेट मोर ऑफ व्हॉट कॉज द बिग विन, की कशामुळे जिंकलो, ज्याच्यामुळे जिंकलो ते मी मोठं कसं करू शकतो, त्याला मी डबल कसं करू शकतो. ओके, सो 3 प्रश्न आपल्याला याच्यात स्वतःला विचारायचे 80-20 अनालिसिस मध्ये. पहिलं तर आयडेंटिफाय 20% एफर्ट्स, असे कुठल्या 20% गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मला मॅक्सिमम रिझल्ट मिळाले. त्या 20%वर एकदा तुमची नजर बसली की तुमचं माइंड आपोआप त्या 20%ना वाढवण्यासाठी प्रयत्न करायला आहे. ओके, माइंड आपोआप, त्याला आन्सर्स पाहिजे असतात माइंडला, मग तो त्याला तुम्ही क्लिअर आन्सर द्यायला लागलात की मग तो त्याच्यावर काम करायला सुरू करतो. ओके, हाऊ कॅन आय रिमूव्ह मोर ऑफ व्हॉट कॉज द बिग फेल्युअर्स, काय गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मला यावर्षी बिग फेल्युअर्स मिळाले, त्या मी कशा टाळू शकतो, आणि हाऊ कॅन आय इनकॉर्पोरेट मोर ऑफ व्हॉट कॉज द बिग विन्स लास्ट इयर. सो बेसिकली सोपा नियम आहे मित्रांनो, की तुम्ही जे करत आलाय ते करत राहिलात, जे मिळत आलंय ते मिळत राहील. हे वाक्य तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. जे करत आलाय ते करत राहिलात तर जे मिळत आलंय ते मिळत राहील. हा पॉइंट जो आहे मधला 31 डिसेंबरचा, तो रिसेट स्विच आहे. आता जे करत आलोय त्यातलं मी काय पुढे न्यायचं, गाळणीसारखं काय पुढे न्यायचं, काय टाकून द्यायचं, काय बदलायचं, दिस इज द राईट टाइम टू थिंक अबाउट इट. ओके, दिस इज 80-20 अनालिसिस. आणि थर्ड इज बिगेस्ट इम्प्रुव्हमेंट्स, की माझ्यामध्ये पर्सनली मी काय काय इम्प्रूव्ह करू शकतो. त्या तुम्हाला 5 बिगेस्ट इम्प्रुव्हमेंट तुमच्या लिहायच्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट्स. आतापर्यंत आपण बघत होतो त्या सिस्टमच्या होत्या, आता तुम्ही स्वतःच्या पर्सनल इम्प्रुव्हमेंट तुम्ही काय काय करू शकता. ओके, खूप पॉवरफुल आहे, खूप जबरदस्त आहे. असा जेव्हा तुम्ही रिव्ह्यू करता स्वतःचा, मी असं बिलकुल सांगत नाही की तुम्ही 100% चांगला रिव्ह्यू कराल, पण तुम्ही 0 पासून 50% इम्प्रुव्हमेंट व्हाल. जर तुम्ही 50 असाल तर 80 इम्प्रूव्ह व्हाल, जर तुम्ही 80 असाल तर 99 इम्प्रूव्ह व्हाल, हे मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, यू हॅव टू स्टार्ट समवेअर. आणि मी याच्यामध्ये खरंच बिलीव्ह करत नव्हतो. मी हे सगळं वाटायचं की कागदोपत्री सगळं बरं दिसतं, रिअल लाईफ वेगळंच आहे. पण मी ऍक्च्युली ते 7 तास जेव्हा मी म्हटलं ना की ट्रेनर काहीच बोलला नाही आणि मी स्वतः 7 तास फक्त विचार करून करून लिहितोय, आणि हे भरायला 7 तास तसे खूप जास्त आहेत, पण जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला कळलं की अरे एवढ्या गोष्टी मला लिहिता येतील, एवढ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत, वर्षभरात घडलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग ती एक सायकल सुरू झालं. अँड आय रिअली थिंक इट 2015 इज द इयर वेन आय ट्रान्सफॉर्म माय सेल्फ. माझ्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं ते 2015 या वर्षी झालं. आणि जेव्हा मी ठरवलं, जेव्हा मी या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या, त्या आपोआप इम्प्रुव्हमेंट माइंड आपल्याला बसायला देत नाही. जेव्हा आपल्याला आपली ते म्हणतात ना, आपल्या बुटामध्ये एक छोटासा दगड गेला तर आपल्याला चालता येत नाही बिलकुल, तसं येते. जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतात, तुमच्या माइंडमध्ये गेल्या तर त्या बुटातल्या त्या छोट्या दगडासारखं आहे, आणि माइंड तुम्हाला बसायला देणार नाही. मग देन इट विल आस्क यू, फोर्स यू टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. ओके, सो मित्रांनो, दिस इज अनालिसिस, दिस इज हाऊ यू अनालाइज. ओके, मी परत एकदा मोठं करून दाखवतो तुम्हाला, जस्ट मिनिट. अशा प्रकारे आपण ह्या आजचा माइंड मॅप आपण असा बघितला. लाईफचं ऑडिट करण्याचे 10 एरियाज आपण पहिल्यांदा बघितले. हे ते 10 एरियाज आहेत. ओके, त्यानंतर आपण बघितलं रिव्ह्यूचं स्ट्रक्चर. प्रत्येक एरियाचं अनालिसिस करायसाठी 4 गोष्टी आपण बघितल्या: बिग विन्स, चॅलेंजेस, एफर्ट्स, आउटकम. त्याच्यानंतर आपण समराईज केलं, समरी बघितली 5 पॉइंट मध्ये आपण त्याला समराईज केलं: बिग विन्स, ग्रॅटिट्यूड, प्रिशियस मोमेंट्स, पीपल आणि बिग फेल्युअर्स किंवा बिग चॅलेंजेस. त्यानंतर आपण अनालिसिस केला. इथे खरं तर आपलं ब्रेन कामाला लावलं, अनालिसिस मध्ये जास्त वेळ घालवला, कारण काय पुढे न्यायचंय, काय टाकून द्यायचंय ते आपण ह्या स्टेजमध्ये बघतोय. बिग लेसन्स, 80-20 अनालिसिस, बिग इम्प्रुव्हमेंट्स. ओके, आय होप हा विषय तुम्हाला कळला असेल, पटला असेल, आवडला असेल. मी मुद्दामन दर वेळेला मास्टर माइंड मध्ये मी हा मास्टर माइंडचं रेकॉर्डिंग कसं मिळवता येईल
याचा एक मध्ये थोडंसं सेल्स पिच करतो, आज ते करत नाही कारण हे मी तुम्हाला युट्यूबवर फ्री देणार आहे आजचं रेकॉर्डिंग. ओके, सो आय एम नॉट वेस्टिंग टाइम देअर. आता इट इज ओपन फॉर क्वेश्चन. जस्ट अ मिनिट, किती वाजले बरं? एक्झॅक्टली 9 वाजलेत. आपण एक पुढे जेवढे तुमच्याकडे प्रश्न असतील तेवढे घेऊया. प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला डाउनलोड लिंक देईन, तिथे तुम्ही हे डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्या, तुमचं स्वतःचं डॉक्युमेंट बनवा, प्रिंट करा. परत परत सांगतोय, फाईलमध्ये लावा लिहून झाल्यानंतर, आणि ती फाईल ऍड करत जा, म्हणजे दर वर्षाची त्याच्यामध्ये ऍड करत जा. यू विल रिअलाइज एव्हरी इयर यू आर इम्प्रूव्हिंग, यू आर बिकमिंग अ बेटर पर्सन. अल्टिमेटली दॅट इज अवर गोल. मातृभाषेतून शिकत राहायचंय, प्रगती करत राहायचंय. चला मित्रांनो, सुरू करूया विथ युअर क्वेश्चन्स. इज देअर एनी वेबसाईट ऑफ युअर्स? येस प्रोसिजी, netbhet.com ही आमची वेबसाईट आहे, नेटभेट. आणि तुम्हाला जी काही आमची मेल आली असेल त्या प्रत्येक मेलमध्ये ही लिंक असतेच netbhet.com ची. तिकडे आमचे कोर्सेस आहेत, व्हिडिओज आहेत, ब्लॉग्स आहेत. जास्तीत जास्त ज्ञान मराठीतून देण्याचा प्रयत्न चालू आहे. थँक्यू अनिल सर, थँक्यू. हो, युट्यूबवर लाईव्ह टाईम माहिती नाही, पण असेल तो बऱ्यापैकी, मी ठेवेन. माझा सोर्स काय आहे हा प्रश्नच मला कळला नाही. माझा सोर्स म्हणजे माझं वाचन आहे बेसिकली. मी वाचतो, बरंच बघतो. मी युट्यूबवरचे व्हिडिओ फार कमी बघतो, पण वाचन बऱ्यापैकी आहे. आणि मी बरेच ट्रेनिंग अटेंड पण केले आहेत, काय काय गोष्टी कॉर्पोरेटमध्ये असताना शिकलोय. सो बेसिकली ते मर्ज आहे, एवढं मर्ज झालंय की आता मी तुम्हाला एक्झॅक्ट सोर्स सांगू नाही शकत. प्रत्येक ठिकाणी थोडं ज्ञान जमा केलंय, ते एकत्र करतो, त्याची मिसळ बनवतो आणि तुम्हाला खायला देतो. At a minimum, all these process, just a minute. At a minimum, writing the review will definitely improve handwriting. Thanks for this wonderful mind-opening session. Okay, thank you अरविंद जी. हँडरायटिंग तर इम्प्रूव्ह करेलच, पण देर आर सॉफ्ट पॉइंट्स जे जास्त इम्प्रूव्ह होतील. आणि जेव्हा तुम्ही हाताने लिहिता, इट्स अ प्रोसेस, की जेव्हा तुम्ही हाताने लिहिता तेव्हा तुम्ही तुमच्या डोक्याला कामाला लावता. ओके, बिकॉज रायटिंग इज नॉट नॅचरल. ही देवाने आपल्याला दिलेली प्रोसेस नाही आहे रायटिंगची, हे आपण बनवलेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही रायटिंग करता तेव्हा ब्रेनला एक्स्ट्रा एफर्ट्स पडतात, म्हणून तो जास्त वेळ लक्षात ठेवतो. आउट ऑफ 10 कॅन वी फोकस ऑन फ्यू पॉइंट फॉर इफेक्टिव्ह आउटकम? ओके, गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. सो हे जे 10 एरियाज आहेत ना, हे एक्सक्लुझिव्ह एरियाज आहेत. म्हणजे तुम्ही या 10 पैकी एकामध्ये जरी तुमचं थोडंसं कमी असेल, दुःख असेल, चॅलेंजेस असतील, तर बाकीचे 9 एन्जॉय नाही करतायत. लक्षात आलं तुम्हाला? सो इथे तुम्ही हा नियम लावू नका की 2 मी सगळ्यात बेस्ट करेन, बाकीचे 8 टाकून देईन. ओके, सो इथे तुम्हाला सगळीकडे एफर्ट्स पूर्ण करायचे. आउटकम सगळीकडे येणार नाही, पण एफर्ट्स तुम्हाला तुमचे पूर्ण करायचे, जेणेकरून तुम्ही तुमचं सक्सेस एन्जॉय करू शकता. सक्सेस तुम्हाला दोघातच मिळणार आहे. 80-20 रूल काम तिथे पण करणार आहे, पण एफर्ट्स तुम्हाला 10च्या 10 एरियाज मध्ये करायचे, बिकॉज दॅट विल गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन. ओके, वैशाली मॅडम, तुम्ही मास्टर माइंड सिरीज साठी पेमेंट केलं, त्याच्यानंतर 1 तासात तुम्हाला मेल आली असेल. ती मेल चेक करा, त्याच्यामध्ये आम्ही कसा ऍक्सेस करायचा कोर्स ते दिलाय. आणि जर तुम्हाला मेल मिळाली नसेल तर आम्हाला रिप्लाय करा, आम्ही हेल्प करू. कारण बऱ्याच वेळेला घाईघाईत लोक चुकीचा ईमेल आयडी टाईप करतात आणि त्यामुळे त्यांना मेल जात नाही. सो इथे मी ईमेल आयडी दिलाय कमेंट्समध्ये, admin@netbhet.com. त्याला रिप्लाय करा, सांगा की मी कोर्स घेतलाय पण मला ऍक्सेस मिळाला नाही, आम्ही रिप्लाय करू. शशांकजी, ऑफरवर आम्ही काम करतोय, सो ती मोस्ट प्रोबेबली 1 जानेवारीला लॉन्च होईल, न्यू इयर ऑफर. थँक्यू दत्ता सर. वेलकम मॅडम, मिसळ आवडली, व्हेरी गुड. सो महिन्यातून 5 वेळा मी मिसळ देतोय. ओके, सो थिंक स्मार्ट, टेक स्मार्ट, बी स्मार्ट, बुक स्मार्ट आणि मनी स्मार्ट. ओके, आणि अजूनही विषय आहेत, पण मला वेळ नाही आहे तेवढा, म्हणून मी सगळे नाही देऊ शकणार. पण हे 5 आता मी कन्सिस्टंटली तुम्हाला पुढचे 12 महिने देणार आहे. सो एन्जॉय. एनी क्वेश्चन्स अबाउट रिव्ह्यूज? हाऊ टू मेक डेली प्लॅन, वीकली प्लॅन, मंथली प्लॅन? ओके, सो बेसिकली जेव्हा आपण गोल सेटिंग शिकणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला
त्या अॅन्युअल गोलचं मंथली, विकली, डेली मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं ते शिकवणार आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये जरूर या. ओके मिलिंद सर, मास्टर माइंड सिरीजचं विचार चालू आहे माझा, थोडा वेगळा प्लॅन आहे डोक्यात, तो जानेवारीमध्ये आपण करूया. न्यू इयरचा ऑफर येईल त्याच्यामध्ये. ओके ग्रेट. द क्वेश्चन, व्हेन इज दॅट सेशन ऑफ मंथली डेली गोल सेटिंग? 27 तारखेला, इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्यामध्ये ब्रायन ट्रेसी यांचं गोल्स हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा रिव्ह्यू, अनालिसिस आणि ऍक्शनेबल स्टेप्स मी शिकवणार आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्स ब्रेक कसा करायचा, डेली ऍक्शनेबल, डेली, विकली, अॅन्युअल मध्ये ते मी शिकवणार आहे. सो या महिन्यात बिफोर डिसेंबर एंड तो कव्हर होईल. हाऊ टू गेट थ्रू डेली हर्डल्स बिझी बिंग बिझी. सो हा बेसिकली थोडा डिसिप्लिनचा विषय आहे, थोडा प्रोसेसचा विषय आहे, थोडा माइंड कंट्रोलचा विषय आहे. मला पण 30 दिवसामध्ये सगळेचे सगळे दिवस प्रोडक्टिव्ह नसतात. काही दिवस माझे सुपर प्रोडक्टिव्ह असतात, काही सुपर डल असतात. कधी कधी काही कस्टमरचा फोन येतो आणि मग सगळं शेड्यूल बिघडतं, विच इज पार्ट ऑफ लाईफ. सो आय नेव्हर ट्राय टू मेक की माझ्या कॅलेंडरमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. सो मी मागच्या सेशनमध्ये पण एकदा सांगितलेलं की प्लॅन करत असताना 3 अशा गोष्टी ज्या आहेत ज्या मला कम्प्लीट करायच्याच आहेत, त्या मी मोस्ट प्रोबेबली सकाळी 10 वाजायच्या आधीच संपवून टाकतो. मग मी सकाळी 5 ला कधी काम करतो, 7 वाजता करतो, पण आय ट्राय टू फिनिश बिफोर माय डे स्टार्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे कोर इम्पॉर्टंट काम आहे ते झालेलं असतं, आणि त्याच्यामुळे मग दिवसभरात किती गडबड झाली तरी मला त्याच्यामुळे काय फरक नाही पडत फारसा. ओके, पण दिस इज माय सिस्टम मे नॉट वर्क फॉर यू. सो तुम्हाला तुमची सिस्टम अशी डिवाइड करावी लागेल. एक डीप वर्क नावाचं सेशन मी घेतलेलं मास्टर माइंड मध्ये आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही फोकस कामासाठी वेळ देऊ शकता. सो ते डीप वर्कचं सेशन बघा तुम्ही, ते आमच्या ऍपमध्ये तुम्हाला मिळेल, आणि ते कोर्सच्या स्वरूपात आम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते कळेल की कशा प्रकारे डेली हर्डल जे आहेत ते आपण ओव्हरकम करायचे. एनी डिजिटल कॅलेंडर प्लॅनर टू राईट डेली, विकली टास्क? सो अगेन ह्याच्यासाठी पण मी एक सेशन घेतलं होतं. ट्रेलो नावाचं टूल मी शिकवलेलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डेली, विकली टास्क करू शकता. गुगल कॅलेंडर इज द बेस्ट टूल दॅट आय एम युझिंग. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे टू डू नावाचं ऍप आहे, ते पण खूप चांगलं ऍप आहे. आणि माझं पर्सनल फेवरेट जे आहे वर्क फ्लोई नावाचं एक टूल आहे. वर्क फ्लोच्या पुढे वाय लावायचा, वर्क फ्लोई. हे सगळे मी सांगितलेली सगळे फ्री टूल्स आहेत, त्याच्यापैकी एखादा वापर. येस रवींद्रजी, क्वेश्चन झाल्यानंतर मी लगेच शेअर करणार आहे. जस्ट 2-3 मिनिट्स more. In the course, my amount get debited 2 times. So how can I get my refund back? So तुम्हाला रिप्लाय करायचा आहे, मेल करा आम्हाला की माझं पेमेंट डबल झाले आणि विल रिफंड. जर झाले असतील तर चेक करू, आणि त्याच्यामध्ये एक पेमेंट जर डुप्लिकेट असेल तर एक पेमेंट रिफंड करू. सो ईमेल कम्युनिकेशन करा admin@netbed.com. तुम्हाला जी मेल येतात आमच्या नेटबेडच्या, त्या कुठल्याही एका मेलला रिप्लाय केला तरी ते admin@netbed.com कडेच येईल. तुमचं जे काही क्वेरी त्याच्यावर लिहून पाठवा. विपुलची कसली स्पेलिंग पाहिजे मला कळलं नाही, सो प्लीज आस्क अगेन. ओके, आय थिंक अजून क्वेश्चन्स मला दिसत नाही आहेत. सो मित्रांनो, सॉरी टू कीप यू वेटिंग. मी तुम्हाला क्विकली लिंक देतो डाउनलोड करण्यासाठी, जिथे तुम्ही हे डॉक्युमेंट डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, माय गीता बुकचे ऑथर देवदत्त पटनाईक, फेमस आहेत ते देवदत्त पटनाईक. हा, वर्क फ्लोची तर तुम्हाला कळली, वर्क फ्लोच्या पुढे वाय लावला तर वर्क फ्लो झालं. त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवला, युट्यूब मध्ये व्हिडिओ आहे बघा. आय विल शेअर दिस विथ यू. लिंक आता मी कमेंट मध्ये लिंक देतोय गुगल डॉक्सची, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ते डॉक्युमेंट तुमच्याकडे सेव्ह करून घ्या, डाउनलोड करून घ्या किंवा प्रिंट करून घ्या. सगळे ऑप्शन्स तिथे तुम्हाला मिळतील. लिंक मी दिलेली आहे बघा,
जिथे तुम्हाला हे पूर्ण रिव्ह्यू डॉक्युमेंट मिळेल. ते प्रिंट करून तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. ओके, एनी अदर क्वेश्चन्स? आय एम स्टील ओपन, अदरवाइज वी कॅन क्लोज. सेशन आपलं झालेलं आहे. अॅन्युअल रिव्ह्यू मुद्दा म्हणून मी थोडासा लवकर घेतला, कारण अजून आपल्या हातामध्ये 15 दिवस आहेत, 14 दिवस आहेत, 13 दिवस आहेत टू बी स्पेसिफिक. आणि शेवटी तुमचा पार्टीचा पिकनिकचा प्लॅन असेलच, त्याच्यात 2-3 दिवस आधी थोडासा वेळ काढा आणि रिव्ह्यू करा. नीट रिव्ह्यू करा, विचार करून करा, डॉक्युमेंट चांगलं बनवा. डॉक्युमेंट युअर लाईफ. बेसिकली दिस इज नथिंग बट डॉक्युमेंटिंग युअर लाईफ. आणि असं तुम्ही 2-3 वर्षाचे केले फाईलमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की हाऊ यू आर चेंजिंग और हाऊ यू आर नॉट चेंजिंग. आणि दोन्ही केसमध्ये तुमचा माइंड तुम्हाला इनपुट देत राहील की बाबा दिस इज टाइम टू चेंज, किंवा तुमचा माइंड तुम्हाला सांगेल की थँक्यू फॉर द चेंज, की बरं झालं तू हे सगळं केलंस, कारण हे सगळं तुम्ही तुमच्यासाठी केलेलं, तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामध्ये तिसरा कोणी नाही आहे. ओके, जर तुम्हीच तुम्हाला सुधारू नाही शकला तर जगातला दुसरा कुठला माणूस सुधारेल असं मला वाटत नाही. ओके, थँक्यू. इट्स युअर ऑटोबायोग्राफी मेक इट एपिक. या बरोबर, परफेक्ट, व्हेरी गुड लाईन. सो तुमचं आत्मचरित्रच तुम्ही लिहिताय, इन शॉर्ट, चांगलं लिहा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू, ऑल द बेस्ट, बाय बाय. जर तुम्ही पुढच्या सेशनला आलात तर चांगलंच आहे, जर नसाल येणार तर आत्ता ॲडव्हान्समध्ये तुम्हाला हॅपी न्यू इयर. एन्जॉय करा. मेक शुअर दॅट युअर नेक्स्ट इयर विल बी रॉकिंग. 2022 will be great. Thank you. All the best. Bye bye and good night.